नमस्कार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हॅलो हॅलो आवाज येतोय का? हां. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुबोधजींवर प्रेम करणारे आपण सगळे पुणेकर तर इथे जमलेलो आहोतच, परंतु ज्या शाळांमध्ये ज्या गुरूंच्या आशीर्वादांमध्ये सुबोधजींना आनंद मिळतो असे आमचे गुरु माननीय इनामदार सर आज इथे आलेले आहेत आणि सरांना मी अशी एक विनंती करतो की त्यांनी सुबोधजींबद्दल फक्त 1-2 शब्द इथे आवर्जून बोलावं आणि आपलं कौतुक सुबोधजींबद्दल त्यांनी जरूर सांगावं. ते बहुतेक सर्वांनी सांगून झालेलं आहे. आता मी त्याच्या फक्त दुसरी बाजू मी तुम्हाला सांगणार आहे. तो एकतर नववीचा विद्यार्थी आहे आणि तो खटाळ असणारच, नाठाळ असणारच, पण त्यानंतर त्याला जी उंची गाठलेली आहे वेगळ्या क्षेत्रामध्ये, की घरामध्ये कुठलंही त्याचं बॅकग्राऊंड नाही आहे नाटकाचं किंवा चित्रपटाचं, तरी देखील त्यानं मिळवलेले यश माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा ठेवा आहे माझ्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे सुबोध एक बारकाईने मी पाहिलं की त्याचं सारं शिक्षणापासून आजपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो माझ्याकडे एवढ्या फाईल त्याची तयार झालेली आहे. तो एक उत्तम लेखक आहे हे माझ्या लक्षात आल्यापासून माझा तो जास्त जवळचा मित्र झालेला असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट म्हणजे सुबोधनं कधीही फार मोठेपणा मिळवलेलं नाही, ही फार चांगली गोष्ट मला त्याच्या दृष्टीने दिसते. आजपर्यंत अनेक आमच्या शाळेमध्ये अनेक अभिनेते झालेत, अनेक मोठी विद्वान मंडळी झालेली आहेत हेही मला माहिती आहे, पण या सगळ्या मंडळीमध्ये सुबोधचं वैशिष्ट्य मला वेगळं आहे याचं मुद्दाम सांगावंसं वाटतं. कारण त्यांना अनेक पारितोषिके मिळवली, हा यातच त्याचं सारं काही मिळालेलं आहे त्याला. पण मी म्हणेन आता त्याला एकच पारितोषिकाची माझी इच्छा आहे की आमच्या अंतिम क्षणापर्यंत त्याला दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला आहे आणि याची दखल सगळ्यांनी घ्यावी. पुणेकरांना त्याचा जास्त आनंद मिळणारच आहे. पण जाता आणखी 2 गोष्टी जरा मी वेगळ्या स्वरूपात सांगणार आहे की आज महाराष्ट्र दिन आहे, मराठी भाषेचा गौरव दिन आहे. यात अत्रेंची उणीव मला भासली, तर अत्रेंचा उल्लेख कुठेही कुणी बाहेरच्या पेपरनेही केलं नाही, आपल्या इथे झाला नाही म्हणून मी मुद्दाम करतो आहे की अत्रेंनी पुणे घडवलं, पण अत्रेंच्यासाठी एकही थिएटर इथं नाही, त्यासाठी सुबोधनं प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट म्हणजे सुबोधनं बालगंधर्वांचा जे चित्रपट केला त्यातल्याचा एक पिक्चर, तो आमचं दिग्दर्शक कोण होतं सेटिंग हां, या देसाईने जे काही सुंदर पॅम्पलेट तयार केलं ते मी अजून जपून ठेवलेलं आहे. कारण त्यावरचे जे काही त्याच्या मुद्रा आहेत सगळ्या बालगंधर्वांच्या सुबोधनं पाहिलं आणि बालगंधर्वांचं पोस्टर जेव्हा जेव्हा मी पाहतो तेव्हा मला ते दिसायला लागतं. आणि ते पोस्टर सुबोधचं इतकं जवळचं आहे की ते पोस्टर देखील महापालिकेनं बालगंधर्वमध्ये लावावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांनी थोडा वेळ घेतला. सुबोधला मनापासून शुभेच्छा. आजच्या पारितोषिकाबद्दल तर विशेष आहेच आनंद, परंतु मुंबईचा विद्यार्थी आहे, तो आमचा विद्यार्थी आहे म्हणण्यापेक्षा आम्ही आनंदित का झालो की आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे. आम्ही त्याला काय दिलं मला माहीत नाही, परंतु सुबोध खटाळ होताच, पण सुबोधनं फार चांगला उल्लेख अनेक ठिकाणी माझा केलेला आहे. मला कामात येतो याचं कारण असं आहे की सरांच्या काही गोष्टी मुलं फार बारकाईने हेरतात हे माझ्याही लक्षात आहे आणि याबद्दल मी त्याला अत्यंत धन्यवाद देतो. आभार मानत नाही तिचे, पण धन्यवाद मात्र नक्की देतो. सुभाष मिसेस इथं आहेत, त्या चांगल्या आहेत, दिग्दर्शिका आहेत, निर्माते आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की मी त्यांना एक छोटीशी भेट देणार आहे, ती त्यांनी स्वीकारावी. धन्यवाद. इंटरेस्टिंग गोष्टी आणि घडामोडी या हॉलमध्ये घडलेल्या आहेत, त्याच्यातला काही काही गोष्टींचं केल्याशिवाय पुढे थोडंसं हे वाटतं. सर, आत्ता आपण अशी इच्छा व्यक्त केली की सुबोधला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा. सुबोधची रास आहे मकर, काय ज्योतिषी मुलाखत घेत असला की राशीशिवाय त्याचं काय हे होत. आणि आज 1 मे श्रमसत्ताक दिन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दुपारी 13:46 गुरु बदललाय आणि तो मकरेला 5वा झालाय. तर हा 5वा गुरु सुबोधच्या वैयक्तिक पत्रिकेच्या अनुषंगाने आज इथे आता मोरे सर मी इथे बसलेले आहेत. मला त्याच्यातली एक छोटीशी गंमत आपल्या सगळ्यांना सांगायची आहे की लोकमान्य ते महात्मा या
पुस्तकाच्या बाबतीमध्ये लिहित असताना सरांना सावरकर आणि यांच्याबद्दल आपल्या गांधींबद्दल या दोघांबद्दल की त्यांच्यामध्ये का वैचारिक खिळगी किंवा का वैचारिक संघर्ष आहे तर त्याचं मूळ कुठेही शोधलं नाही म्हणता क्षणी सरांनी त्या दोघांच्या पत्रिकेचा अभ्यास केला आणि तो सुद्धा मोरे सरांनी केला. म्हणजे हे ऐकल्यानंतर तर मी इतकं अशक्य आणि थक्क झालो होतो की आवाक व्हायची वेळ माझ्यावर आली होती. म्हणून सरांना पण सांगतो आणि इनामदार सरांना पण सांगतो की 5वा गुरु आयुष्यात फार महत्त्वाचा असतो. तो पूर्वजन्मीचं संचित छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बाकी राहिलेल्या सगळ्या गोष्टींचे हिशोब कौतुक आणि 8व्या घराला तो बघत असल्यामुळे आणि एकादश स्थानाला बघत असल्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असे लाभ सुवोधला या वर्षामध्ये मिळणारच आहेत. आपल्या सगळ्यांचं असणारं जे प्रचंड कौतुक आहे त्या कौतुकाच्या बळावर खरोखरच सुवोधला याच्यापेक्षाही मोठे आणि अतिशय उत्तम सन्मान मिळायला या वर्षापासूनच सुरुवात होईल असं माझं जाहीर भाकीत करून ही मुलाखत. संदीप म्हणतोय की आता ही मुलाखत मी संपवतो जाहीर म्हणजे मी कर्म करण्यासाठी मोकळा चालू गेलो. पण सर आता माझे इथे आले इनामदार सर आणि त्यांनी 3-4 वेळा खट्याळ असं बोलून दाखवलं. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कधी कधी तुमचे शिक्षक आणि तुमचे आई वडील न बोलता तुमच्यावरती प्रचंड मोठे आणि आयुष्यभराचे संस्कार करत असतात. ज्यावेळेस आमच्या शाळेमध्ये आम्ही 10वीत गेलो त्याच्या आधी अनेक मुलं शाळेचं फर्निचर तोडायचं, शाळेचं काहीतरी नुकसान करायचं, बाकांवरती काहीतरी लिहून ठेवायचं, शाळेची खिडकी तोडायची, काचा तोडायच्या, हे सगळे संस्कार विद्यार्थ्यांचे आमच्यावरती होत असताना आम्ही 10वीच्या वर्गात असताना 10वीचं वर्ष महत्त्वाचं वर्ष पालकांसाठी की मुलं मार्क मिळवतील. मुलांसाठी आशा करतात की आता शाळेतले सोबती आपल्याला पुन्हा भेटणार नाही, ते कुठल्या वेगवेगळ्या महाविद्यालयात जातील, कुठला त्यांचा आयुष्याचा प्रवास होईल आपल्याला माहिती नाही आणि पुन्हा ह्या शाळेत ह्या वातावरणावर नापास झालो तरी सुद्धा आपल्याला बसता येणार नाही कारण आपण शाळेत बाहेर पडलो. अशी एक हुरहुर मनात 10वीच्या मुलांच्या असते आणि ती आमच्याही सगळ्यांच्या मनात होती. आणि जे संस्कार कायमस्वरूपी तुमच्या मनावरती उमटतात त्यातला एक महत्त्वाचा संस्कार गुरुजन करत असतात आणि तो संस्कार सरांनी केला. म्हणून तुम्हाला सातत्याने मी तुमचं नाव घेतो ऐकू येत असेल की सरांनी सांगितलं आम्हाला, मी मराठीचे सर माझे प्राध्यापक होते, मराठी विषय शिकवायचे, मला मराठीत अत्यंत कमी मार्क होते, त्यात सरांचा दोष नाही, दोष माझा आहे. पण सरांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता ही शाळा सोडून जाणार, तुम्हाला आवडेल त्या विषयात यानंतर काम कराल, पुन्हा सगळेजण तुम्ही एकत्र भेटाल नाही भेटाल माहिती नाही, पण शाळा सोडून जाताना तुमची आठवण म्हणून शाळेत तुम्ही काय ठेवून जाल. तर ह्याचं उत्तर आमच्या कोणाकडेच नव्हतं. सरांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्ञानेश्वरीतला प्रत्येक अध्याय तुमच्या हस्ताक्षरात लिहा आणि तुम्ही लिहिलेली ज्ञानेश्वरी ही आपण शाळेच्या लायब्ररीत ठेवू, जी 1991च्या ब तुकडीची आठवण म्हणून कायमस्वरूपी शाळेत राहील. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आम्ही प्रत्येकाने एक अध्याय घेतला, ज्याचं जसं हस्ताक्षर होतं त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ती ज्ञानेश्वरी पूर्ण केली. आणि आजही आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये 1991 10वी ब वर्गाची ती ज्ञानेश्वरी काचेच्या कपाटात तशीच ठेवली आणि ती सरांची आम्हाला देण. आणि याच्यात सरांनी खूप मूलभूत गोष्ट आम्हाला सगळ्यांना शिकवली, ते म्हणजे 10वीचं तर एक छोटंसं वर्ष आयुष्यातला एक छोटासा टप्पा आहे, पण तुम्ही आयुष्य सोडून जाल तेव्हा तुम्ही मागे काय ठेवून जाल. आणि हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की असं काहीतरी चांगलं काम आपल्या हातातनं घडावं की आपण गेल्यानंतर सुद्धा ज्यांना बळभर म्हणतील हाय हाय मी जागा राहील काय. तर ह्यापेक्षा सुद्धा आपण असं काहीतरी कार्य करावं की आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या कार्यामुळे सातत्याने लोकांना आनंद मिळत राहावा. या वृत्तीतनं मी जे काम करत राहतोय त्याच्यामागे प्रेरणा इनामदार सरांची. मुलाखतीतला साधारणतः पाऊण हिस्सा मुलाखतीत सुबोधनी इथे सांगून टाकला. मला एक आजच्या आवाज तुमच्यापर्यंत येतोय जरा हॅलो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक अतिशय विलक्षण आणि सुंदर योगायोग मला इथे घडताना दिसतो आणि तो सगळ्यात मोठा योगायोग म्हणजे सुबोधच्या घरी खंडोबाचं एक अप्रतिम सुंदर मंदिर आहे. त्या देवस्थानात अतिशय जागृत देवस्थान म्हणून सुबोधच्या घरातलं ते देवस्थान सगळीकडे प्रसिद्ध आहे. आप्पाबळवंत चौकातलं
आणि आज सुबोधला हा जो पुरस्कार मिळतो आहे तो थेट त्याच खंडोबाचा ज्या पद्धतीनं चांदभलं म्हणून त्याचा सदानंदाचा येळकोट म्हणून ज्या पद्धतीनं त्याचा उच्चार करून तो पुरस्कार मिळतो अशा प्रकारच्या सदानंद सरांच्या हस्तेच त्याला हे कौतुक मिळतं. या गोष्टीसाठी मला विलक्षण या गोष्टीचा आनंद होतो आहे. 1995च्या दशकापासून आपल्या वेगळेपणानं चित्रपट सृष्टीमध्ये वेगळेपणानं प्रामाणिक, बुद्धिवादी, प्रयोगशील आणि तर्कनिष्ठ कलावंत म्हणून सगळ्या चित्रपट सृष्टीचं लक्ष सुबोधनी वेधून घेतलं. त्याच्या अभिनयाची खरी ओळख खरं तर 2010 ते 2020 या कालावधीमध्ये सगळ्या जगभर पसरली. सुबोध आणि मी खरं तर शाळेपासूनचे मित्र. मी त्याच्यातलं मैत्र, कृतिशीलता, वाचन वेळ, गाण्याची आवड, वैचारिक आंदोलनं, अचूकतेचा ध्यास आणि अतिशय नेमस्तपणे पेरलेलं कलावंतपण अगदी जवळून बघितलेलं आहे. देशात परदेशात शूटिंगच्या निमित्ताने एकत्र भेटल्यानंतर, गप्पांच्या निमित्ताने एकत्र भेटल्यानंतर त्यातली त्याची प्रामाणिक वृत्ती आणि थेट भिडण्याची आणि आपलं जे म्हणणं आहे ते अतिशय सहज सुंदर पद्धतीनं मांडण्याची त्याची कला, याच्यावर मी कायम फिदा आहे. एखाद्या कलाकाराला कधी सिनेमे किती केले किंवा त्याला पारितोषिकं किती मिळाली या सगळ्यापेक्षा सुद्धा याच्या पलीकडे जाऊन तो वेगळा माणूस कसा आहे, तो एक विचारवंत म्हणून कसा आहे आणि तो जगण्याकडे आणि आपल्या एकूणच कामाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं कसं बघतो, यासाठी मला सुबोध फार महत्त्वाचा वाटतो. सुबोध सिग्मंड फ्राईडनी एक आपल्या गोष्टीमध्ये असं सांगितलेलं असतं की जी लोकं असतात, जी अतिशय प्रसिद्ध अशी लोकं असतात, त्या सगळ्या प्रसिद्ध लोकांचं खाजगी आयुष्य आपल्या आयुष्याशी त्याची तुलना करून त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांच्या गोष्टी आपल्या आयुष्याशी ताडून बघण्याची सगळ्या लोकांची फार खोड असते. आणि म्हणून मुलाखत हा प्रकार प्रचंड यशस्वी झाला. त्याच्या आयुष्यात घडणारा संघर्ष किंवा त्याच्या खाजगीपणाशी थेट भिडायला मिळणारी जी गोष्ट असते या गोष्टीकडे फ्राईडनी आपलं लक्ष वेधलेलं आहे. स्वामी समर्थ आणि रामदासांनी एक अप्रतिम सुंदर अशी गोष्ट सांगितली होती की जगी वंद्यते सर्व भावे करावे. तर भाव्यांनी ही गोष्ट 100% आपल्या उक्तीतनं आणि कृतीतनं अतिशय उत्तम पद्धतीनं इथे मांडलेली आहे. तसं व्याकरणामध्ये सर भावे प्रयोग नावाचा एक विलक्षण प्रयोग आहे. त्या भावे प्रयोग असं सांगतो की क्रियापद मुळीच न बदलता, त्याचा कर्ता कर्म या बाबतीमध्ये न बदलता तो तशाच पद्धतीने ठाम कायम राहणं याला भावे प्रयोग असं म्हणतात. म्हणजे तो जिंकला, त्याला पुढे मागे काहीही भाग लागत नाही की तो आला, तो जिंकला, त्यांनी पाहिलं, अशी जी ठाम गोष्ट असते त्या सगळ्या गोष्टीला भावे प्रयोग असं म्हणतात. आणि म्हणूनच भाव्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये केलेले प्रयोग अशाच पद्धतीचे ठाम, सहज, सुंदर, नेमके आणि देखणे आहेत. जेव्हा जेव्हा म्हणून सुबोधचे सगळे स्टार्स अतिशय उत्तम आणि उच्च टोकावर होते तेव्हा तेव्हा म्हणून सुबोधला माझ्यासोबत काम करायची संधी मिळाली. कलाकारांचे खाजगी छंद हे चार चौघात जाहीरपणे अजिबात सांगता येत नाहीत, पण सुबोध हा एकमात्र अपवाद असलेला असा देखणा कलावंत आहे की ज्याच्या छंदाचं कौतुक अतिशय उत्तम पद्धतीनं सगळं जग तितक्याच प्रेमानं करत असतं. तर त्यामुळे या गप्पातनं आपण आता भावेंना समजून घेणार आहोत. चहाटळपणा, गप्पा, दंगा, टोचरे आणि बोचरे बाण या सगळ्या गोष्टींना भावे तयार आहेतच. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका, कारण एरवी शूटिंगमध्ये आपलं काम झालं की शांतपणे कुठल्याही कोलाहलात सामील न होता पुस्तक वाचत बसणारे भावे हेच आम्ही कायमस्वरूपी बघितलेले आहेत. पण त्यांच्या या शांत चेहऱ्यामागे दडलेला एक अपार हास्याचा, निखळ मैत्रीचा आणि सुंदरतेचा चेहरा मी अनेक वार बघितलेला आहे. त्यांच्या अभिनयात नाही, तो आपल्याला माहिती आहे. तर सुबोधजी, पु ल देशपांडे रावसाहेबबद्दल म्हणले होते की तर्कनिष्ठ असलेल्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या रावसाहेबांना वेगवेगळ्या तप्तमुद्रांकित नातलगांच्या अशा चेहऱ्यातनं नाटकाची घंटा कुठून ऐकू आली. तर तसंच मला नेमकं तेच विचारायचं आहे की मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबात, ज्याला धार्मिकतेची अतिशय उत्तम कास असते, अशा कुटुंबात जिथे फक्त धार्मिक घंटांमधनंच सगळे संस्कार होतात, अशा सुबोधना नाटकाची तिसरी घंटा केव्हा ऐकू यायला लागली. आणि म्हणजे नेमका नाटकाकडे ओढा, अभिनयाकडे ओढा कसा काय? नाही, ही सुरुवात असल्यामुळे मी जी म्हणतोय. गुरु कुठेही जाऊ दे, तुम्ही जी म्हणायला लागला की ऑड वाटतं.
नाटकाची आवड कशी निर्माण झाली याचं खरंच उत्तर माझ्याकडे नाही आहे, आणि का निर्माण झाली याचंही उत्तर माझ्याकडे नाही आहे. कदाचित असं असेल की एका विशिष्ट वयोगटामध्ये तुम्ही प्रचंड बंडखोर असता आणि सगळेच तरुण असतात. म्हणजे मी काही एकमेव त्याच्यातलं होतो असं नाही. ज्यांचे तसबिरी लावल्यात ते सगळेच वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पहिला किल्ला जिंकला होता. स्वराज्य निर्मितीचं स्वप्न तेव्हा बघितलं होतं. यांनी टिळकांच्या विचारातनं ध्यास घेऊन इथेच परदेशी मालाची होळी केली होती. टिळक आगरकरांनी वयाच्या 16व्या वर्षी कुठल्या तरी वेताळ टेकडीवर फिरत फिरत चांदण्यात बघत आपलं राष्ट्र कसं असेल असं स्वप्न रंगवलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी बालगंधर्वांनी किर्लोस्करमध्ये पाऊल टाकलं आणि त्यांना तिकडनं हाकलून देण्यात आलं आणि पुन्हा त्याच किर्लोस्करमध्ये त्यांना घेऊन ते पूर्ण महाराष्ट्राचे नेते, भारताचे सुपरस्टार झाले. मला असं वाटतं ते बंडखोरीचं वय, प्रत्येकाची सुरुवात त्या वयात होते आणि तेच वय कदाचित नाटक तुमच्याकडे येण्याचं आहे. कदाचित नाटक माझ्याकडे अशासाठी आलं असेल की 10वी नंतर माझ्या आईने माझ्या अभ्यासातलं लक्ष काढून घेतल्यानंतर माझंही अभ्यासातलं लक्ष उडालं. कारण आईचं उडालं याचा अर्थ त्याच्यात काही रस नाही असं मला लक्षात आल्यानंतर माझंही त्याच्यातलं लक्ष उडालं. आपल्याला काय करायचं आहे याची नेमकी जाणीव तेव्हा नव्हती. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, आपल्या करिअरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे, कोण व्हायचं आहे, काहीच माहिती नव्हतं. मित्र एका साईडला गेले त्यामुळे आम्ही त्या साईडला गेलो. पण आपल्याला त्याची आवड आहे का असं सांगणारं कोणी नव्हतं. कोणी सांगितलं प्रेमाने तर त्याची ऐकण्याची मनस्थिती नव्हती. असा सगळा गोंधळाचा तो काळ होता. आणि त्यावेळेचा काळ असा होता की आता मुलांकडे खूप ऑप्शन्स आहेत. फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पलीकडे आज तरुण मुलांकडे शेकडो ऑप्शन्स आहेत. त्यांना हव्या आता लोक यूट्यूब आणि रील करून करिअर करायला लागलेत. म्हणजे इतकी विविधता आज करिअरच्या बाबतीत आली. तेव्हा ती नव्हती. तेव्हा तुम्ही कॉमर्स केलं तर तुम्ही बँकेत नोकरी करा, आर्ट्स केलं तर शिक्षक व्हा आणि सायन्स केलं तर मग इंजिनियर किंवा डॉक्टर करा. याच्या पलीकडे फार काही असे वेगळे करिअरचे ऑप्शन्स तेव्हा नव्हते. आणि ह्याच्यातलं काहीच घडत नसल्यानंतर मग आपल्या मार्कांवरनं आपली परीक्षा व्हायला लागते आणि आपल्याबरोबर आपल्या पालकांची परीक्षा व्हायला लागते. आणि मग लहानपणापासून एकत्र एका ताटात जेवलेली माणसं, ती जातीची जाणीव जी आहे की खालच्या जातीला आपण वेगळं ठेवतो असं एक आपण पुरापार आपल्याकडे परंपरा होती असं ऐकलंय. तसंच कमी मार्कवाल्यांनाही वेगळं ठेवलं जातं. त्यामुळे कमी मार्कवाली एक वेगळी जात आहे हेही माझ्या लक्षात आलं. आणि मग कमी मार्क मिळाल्यानंतर आपण काय करायचं. मग हीच मित्र आपल्याशी अचानक बोलेनासे होतात. आपल्याशी जसे आधी बोलत होते तसे बोलत नाहीत. त्यांचे पालक आपल्याला घरी बोलवत नाहीत. आणि या सगळ्या काळात नाटक ही अशी एकमेव गोष्ट होती ज्यांनी माझे कधीही मार्ग विचारले नाहीत, माझा धर्म विचारला नाही, माझी जात विचारली नाही. मी जसा होतो, मी जसा आहे, मी ज्या पद्धतीने वाढलो आहे, माझ्या ज्या काही कमतरता आहेत, माझ्या ज्या काही उणीवा आहेत, या सगळ्या सकट ज्यांनी मला पहिल्यांदा आपलं केलं ते म्हणजे नाटक होतं. आणि हे प्रश्न त्यांनी मला आयुष्यात कधीही विचारले नाही. त्या रंगभूमीने कधी विचारलं नाही की तुझ्या पाठीमागे किती वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी मला कधीही विचारलं नाही की तू कुठल्या धर्माचा आहेस, तू कुठल्या जातीचा आहेस, तुझं शिक्षण काय झालंय, तू पहिला आलायस, पहिलून पहिला आलायस का शेवटून पहिला आलायस, असे कुठलेही प्रश्न मला न विचारता मी जसा आहे तसं त्यांनी मला मिठी मारून माझ्या गळ्यात घेतलं. आणि मला असं वाटतं की त्या क्षणी मी रंगभूमीचा होऊन गेलो. पण सुबोध अभ्यासाकडे यथेच्छ दुर्लक्ष करत असताना सुद्धा घरच्यांकडून, कारण बाई म्हणजे सुबोधच्या ज्या मातोश्री आहेत त्या पुण्यातल्या अतिशय उत्तम अशा शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या काम करत होत्या. अशा वेळेला घरच्यांकडनं काय नेमकी रिॲक्शन होती की अभ्यासाकडे तुला मनापासून दुर्लक्ष करायला परवानगी होती? कारण तू लिहिलेलं पण मी वाचलंय त्याच्याबद्दलचं. नाही, परवानगी होतं असं नाही. माझ्या आई वडिलांचं मी आता जे काय का ते हताश होते? नाही, हताश नव्हते. पण मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी मी आज ज्या पद्धतीने विचार करतोय, ज्या पद्धतीने काम करतोय, याच्यातलं सगळ्यात मोठं श्रेय त्यांचं आहे. कारण त्यांनी कधीही माझ्यावर कुठल्याही गोष्टींचं दडपण आणलं नाही. मी अशीही मुलं बघितलीत की ती पालकांच्या दडपणामुळे कोमेजून जातात. ज्यांना करायचं असतं खूप काही, ज्यांना आयुष्यात खूप काहीतरी स्वप्न बघून पुढे जायचं असतं, पण त्या पालकांच्या त्या सगळ्या ऑरामध्ये ते इतके दबलेले असतात. त्यातले बरेच जण स्वतःचं बोलू शकत नाहीत, मत मांडू शकत नाहीत, स्वतःला हवं ते करू शकत नाहीत. आणि कित्येक लोक केवळ मार्क मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या करतात. ही तर सगळ्यात
भयंकर गोष्ट आहे हा एक म्हणजे. अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्या गोष्टीचा इतका त्रास होतो मला वाचल्यानंतर, आणि तसं माझ्या आई वडिलांनी कधीही केलं नाही. म्हणजे असं 12वीत नापास झाल्यानंतर रिझल्ट लागण्याच्या आधीच मी आईला पेपर तिला सांगितलं होतं की आई, माझा आत्ताच पेपर झाला आहे फिजिक्सचा, मला काहीही आलेलं नाही आहे आणि मी नापास होणार आहे. याचा रिझल्ट फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे तो येईल, त्याच्यानंतर उगाच तुला धक्का मला धक्का असं काही नको. मी तुला आत्ताच सांगतो, त्यामुळे तुझी सुट्टी चांगली जाऊ दे, माझी सुट्टी चांगली जाऊ दे. मला फॉर्मॅलिटी म्हणून फक्त रिझल्ट घ्यायचा आहे. त्यानंतर अचानक आईने आबोला धरलाय, तिने बोलणं बंद केलंय, मला जेवण देणं बंद केलंय, असं काही घडलं नाही. कधी झालं नाही. आईने मला एवढंच विचारलं, ठीक आहे आता पुढे काय करणार आहेस. आता काय ना, इतका विश्वास आई वडिलांनी दाखवल्यानंतर जेव्हा आपण चुकीचे वागतो किंवा चुकीचे करतो ना, मग आपल्याला लाज वाटते आणि मग आपण त्याच्यातनं बाहेर पडायचे मार्ग शोधू लागतो. आणि मला असं वाटतं माझ्या आई वडिलांनी माझ्या बाबतीत तेच केलं. त्यांनी कधी जबरदस्ती केली नाही, त्यांनी कधी फोर्स केला नाही. ते कायम पाठीशी राहिले हक्कानी, आणि कायम त्यांचा मजबूत हात माझ्या खांद्यावरती तसाच राहिला. आणि म्हणून मला असं वाटतं की ती भीती माझ्या मनात कधी नव्हती पडण्याची, धडपडण्याची, जखमी होण्याची. कारण मला माहिती होतं की काही झालं तरी सुद्धा माझे आई बाबा माझ्या बरोबर आहे. इथे मला एक अगदी आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की सुबोधने आता ज्या पद्धतीने विचार केला होता, तर तो नुसता विचार करून थांबणारा कलावंत नाही, तर जे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही कलावंतांनी केलं नाही ते सुबोधने एकदा 10वीच्या परीक्षेच्या नंतर केलं होतं. म्हणजे त्यांनी थेट, कारण असे जेव्हा अभिनेते असतात तेव्हा त्यांचं प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग असतं. सगळेजण, सुबोध त्यावेळेला प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात असलेला कलावंत म्हणून तेव्हाही होता, आताही तो आहे. पण त्यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवणारी एक क्लिप आपल्या व्हॉट्सअप याच्यावर टाकली, FB वर टाकली, आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्हाला जर कमी मार्क पडले असतील, तुम्ही नापास झाला असाल, तर हा तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, वेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा, जीवनाचा विचार करा. म्हणून मला सुबोधच्या प्रत्येक गोष्टीचं वेगळेपण इथे जाणवतं की जे दिसतं सगळ्यांना पण त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट कुणी करत नाही, नेमकं ते वेगळ्या वैशिष्ट्यासकट कॉन्ट्रीब्यूट करण्याची गोष्ट ही सुबोधला प्रत्येक वेळेला आवडलेली आहे. पहिला सिनेमा सुबोध कुठला होता? कारण ज्या वेळेला तू सिनेमामध्ये आला होतास तर तो साधारणतः एक 20-25 वर्षापूर्वीचा काळ. तेव्हा मीडिया एवढा प्रगत नव्हता, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा उदो व्हायचा नाही. त्या संघर्षातनं पहिला सिनेमा कुठला झाला? पहिला सिनेमा होता रवींद्र महाजन यांचा, सत्तेसाठी काही. म्हणजे प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट किंवा व्यावसायिक अभिनेता म्हणून एक क्षेत्र निवडल्यानंतर ज्याचे मला पैसे मिळाले असा माझा पहिला चित्रपट आहे. त्याच्या आधी मी 2 छोटे चित्रपट मोठे होते, माझ्या भूमिका छोट्या होत्या. असे चित्रपट केले होते. एक ध्यासपर्व अमोल पालेकरांचा होता आणि एक होता सावरकरांवरती सुधीर फडके यांनी निर्मिती केलेला चित्रपट. ध्यासपर्वमध्ये मी एका ब्रिटिश ऑफिसरची भूमिका केली होती आणि केस वगैरे रंगवले होते आणि किशोर कदम यांच्याबरोबर माझा एक सीन होता. आणि सावरकर चित्रपटामध्ये कर्जन वायलीचा जेव्हा मदनलाल धिंगरा वध करतात आणि ते त्या हॉलमध्ये येतात, त्या हॉलमध्ये गेटवरती ब्रिटिश पोलीस अधिकारी उभा असतो, हवालदार आपण त्याला म्हणूया. तो हवालदार मी होतो, ज्याला काही डायलॉग नव्हते. मदनलाल धिंगरा आतमध्ये येताना फक्त तो त्यांच्याकडे एवढं बघतो, एवढाच माझा शॉट होता. त्यामुळे म्हणून म्हटलं की मोठे चित्रपट होते पण माझा रोल लहान होता. आणि पहिला व्यावसायिक चित्रपट सत्तेसाठी काही, रवींद्र महाजनी यांची निर्मिती आणि त्यांचं दिग्दर्शन असलेला. क्या बात. एकदम डायरेक्ट, कधी कधी गाडी खाजगी वळणावर येते आणि समोर काय असतं ते माहीत नाही. मंजिरी त्यांची भेट कशी झाली आणि ती लव्ह स्टोरी काय होती ते आम्हाला सगळ्यांना, कारण आम्हाला जाम इच्छा असते अशी सगळ्या वडील आलेत मागे, त्यांना इथल्या अनेक गोष्टी माहिती नाही. आणि त्याचा भाऊ पण आलाय, तो तेव्हा छोटा होता, तिच्यापेक्षा तिसरीत होता. नाही पण हे आम्हाला ऐकायला आवडेल, कारण नाही त्याच्यात इतकं आता लिहिलं बोललं गेलं की मला असं वाटतं की सगळ्यांना आता ती पाठ आहे. आम्ही काही नंतर भेटलो नाहीत. आम्ही पुण्यातल्या एका बालनाट्य संस्थेत एकत्र होतो. ती 8वीत होती, मी 10वीत होतो, तेव्हा आमचं सुरू झालं होतं. आणि ते तसंच राहिलं. त्याच्यानंतर ती कॅनडाला गेली, तिचे वडील, त्यांची फॅमिली सगळी तिकडे शिफ्ट झाली. त्याच्यानंतर इथे टिकलं, मग ती परत आली, आमचं साखरपुडा झाला, लग्न झालं. आता लग्नाला 21-22 वर्ष झाली. क्या बात आहे. मंजिरी त्यांच्या सहनशक्तीसाठी जोरदार टाळ्या बघत पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की कलाकारांच्या कलाकृती मागे कुठला तरी एक वैचारिक नेहमी विचार असतो. तुला आजही सुबोध भावे हे नाव म्हणता क्षणी बायोपिकचा बादशाह अशा पद्धतीचं एक बिरुदावली तुला जोडली जाते.
सुबोध, मला असं वाटतं की तू बसवेश्वरांचा सुद्धा एक सिनेमा केला होतास, तो पण मी बघितलेला होता. त्यावेळेला कदाचित तो सिनेमा इतक्या मोठ्या पद्धतीने चालला नसेल किंवा व्यावसायिक यश त्याला तितकं मिळालं नसेल, पण ती बायोपिकची सुरुवात होती का? तुला काय वाटतं, म्हणजे ॲज अ कलाकार म्हणून? कारण मला एकच मिनिट फक्त घेतो. अनेकदा सुबोधला त्याच्या भूमिकांबद्दल किंवा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आमचं जेव्हा बोलणं होतं तेव्हा मी त्याला विचारलं होतं, तेव्हा सुबोधने एक इतकं सुंदर उत्तर दिलं होतं. तो मला म्हटला की संदीप, कलाकार हा परकाया प्रवेश करणारा मनुष्य असतो. मला जर उद्या तू विंचू किंवा झुरळाची भूमिका दिलीस तरी सुद्धा मी ती तशाच पद्धतीने त्या पद्धतीत त्या भूमिकेत जाऊन करायला तयार आहे. त्यामुळे मी फक्त बायोपिकच करतो किंवा मी त्याच गोष्टीचा करतो, असा माझ्यावर ठसा उमटवण्याची काही गरज नाही, असं मला सुबोधनी सांगितलं होतं. पण तरी सुद्धा माझा हा प्रश्न तसाच राहील की बसवेश्वरांपासून बायोपिकची सुरुवात झाली होती. काही काही लोकांना संचित असतं किंवा कधी कधी एका माणसाला शिकवायला एक माणूस पुरे पडतो म्हणून इतकी माणसं आयुष्यात येतात की काय, असंही मला वाटतं. लोकांना बालगंधर्व, लोकमान्य, घाणेकर, पण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात ही सगळी मोठी माणसं इतकी वेळ आलेली आहेत. माझं कामाची सुरुवात, मी प्रोफेशनल ॲक्टर म्हणून काम करायला लागल्यानंतर माझं पहिलं काम गीत रामायण होतं, ज्याच्यात मी प्रभू श्री रामचंद्र यांची भूमिका केली होती. त्याच्या पुढचं काम, ज्यामुळे माझं गीत रामायण, कारण अर्थातच गाणी बाबूजी आणि माडगुळकरांची, आणि त्याच्यामध्ये म्युझिक पीसेसवरती त्या गाण्याच्या अनुषंगाचे काही प्रवेश, असं ते होतं. त्याच्यात काही डायलॉग वगैरे नव्हते. त्याच्यानंतर इमिजिएटली मी एक मालिका केली पेशवाई, ज्याच्यात मी पहिल्या बाजीरावाची भूमिका केली. त्याच्यानंतर मी स्मिताताईंचीच अजून एक मालिका केली नंदादीप, ज्याच्यात मी निवृत्तीनाथांची भूमिका केली. त्याच्यानंतर हा महात्मा बसवेश्वर यांच्यावरचा चित्रपट, जो माझ्या कॉलेजमधला एक माझ्या नाट्य मंडळातला एक मित्र त्या युनिटमध्ये होता आणि 6 वर्ष तो पिक्चर लटकला होता. त्याचं अर्ध शूटिंग झालं होतं आणि मोठा बसवेश्वर त्यांना मिळत नव्हता का काय, मला माहिती नाही काय त्यांचे प्रॉब्लेम काय होते. आणि म्हणून तो माझ्याकडे आला की दादा, आमचा पिक्चर लटकलाय, 6 वर्ष तो पुराच होत नाही, तू करशील का? मी म्हटलं काय, कोणाची भूमिका? तो म्हणला महात्मा बसवेश्वर. कोण बसवेश्वर? इथनं सुरुवात होती. मग त्यांनी बसवेश्वर यांचं कार्य सांगितलं आणि मग लक्षात आलं की ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेले ते कर्नाटकातले एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व, आणि कितीतरी म्हणजे त्या काळातलं आत्ता जे पुरोगामी सतत एक बडबड जे चालू आहे, तर खऱ्या अर्थाने त्या काळातलं पुरोगामी व्यक्तिमत्व, ज्यांनी स्वतःच्या प्रतिभेने अनेक गोष्टी बदलवल्या. आणि म्हणूनच एक लिंगायत मोठा समाज आज महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या सीमा भागात असेल किंवा कर्नाटकात असेल की ते त्यांना खूप मानतात. इतकं मोठं कार्य त्यांचं जाती निर्मूलनातलं असेल किंवा या सगळ्या स्त्री शिक्षणाच्या किंवा या गोष्टीतलं असेल, त्यांचं इतकं मोठं आहे. मग महात्मा बसवेश्वर केला, त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांची भूमिका केली. म्हणजे इतक्या विविध भूमिका माझ्याकडे आल्या. सावरकरांची भूमिका केली नाही पण त्यांना आवाज दिला. लोकमान्यांची केली. म्हणजे मला असं वाटतं की एका माणसाच्या आयुष्यात ही सगळी मंडळी किती वेळा आलेली आहेत. त्यामुळे बायोपिकचा बादशाह किंवा हे मला पटत नाही. मला असं वाटतं की माझं आहेच म्हणजे ही सगळी जर मंडळी परमेश्वर असतील तर ते तिथेच वास करतात ना, जी जागा स्वच्छ आहे आणि पवित्र आहे. माझ्या शरीर जर का इतकं पवित्र त्यांना वाटत असेल म्हणून ही सगळी मंडळी माझ्या येतात आणि माझ्या माध्यमातून लोकांपुढे येतात. गंमत म्हणजे एकाचा दुसऱ्याचा तिसऱ्याशी काहीही संबंध नसलेल्या वेगवेगळ्या भूमिका परकाया प्रवेशातनं अतिशय उत्तम ट्रान्सक्रिप्ट करणं आणि ते ट्रान्झिशन आपल्या स्वतःच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वात दाखवणं. म्हणजे मला नेहमी या बाबतीमध्ये, मी घाणेकर हा सिनेमा बघत असताना सुबोधच्या म्हणजे तो पिक्चर बघत असताना मला असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांच्या चेहऱ्यावरचे बदल, किंवा बालगंधर्वमध्ये सुबोध इतका सुंदर दिसलाय की प्रत्यक्षात बालगंधर्व सुद्धा इतके सुंदर होते का नाही. म्हणजे लोकांनी, आम्ही नेहमी म्हणायचो की प्रत्यक्षात खरी बाई सुद्धा इतकी सुंदर नसेल, इतका सुबोध सुंदर दिसला. म्हणजे कलाकाराच्या परकाया प्रवेशाचं भारून टाकणारं, एक मंत्रमुग्ध करणारं जे वरदान आहे ते सुबोधला इथे मिळालेलं आहे. मला फक्त एक इथे विचारायचं, म्हणजे तू घेई छंदमध्ये ती कदाचित गोष्ट मांडली सुद्धा असशील, पण बालगंधर्व करत असताना किंवा लोकमान्यांचा हे करत असताना तुला नेमका काय अभ्यास करावा असं वाटलं? काय ना, जिथे अभ्यास ही अशी गोष्ट आहे जी दाखवायची नसते. मी बालगंधर्वांचा किंवा लोकमान्यांचा किंवा घाणेकरांचा किंवा महाराजांचा अभ्यास काय केला आहे, त्यांच्यातली कुठली तरी एक गोष्ट आपल्याला अत्यंत व्यथित करत असते आतमधनं, आणि मग ती आपण साकार करायचा प्रयत्न करत असतो.
आत्ताच मोरे सरांनी तुकाराम महाराजांचा उल्लेख केला. तुकाराम महाराजांनी तर माझी पाठच नाही सोडली मोरे सर. तुकाराम महाराज माझ्याकडे 16 वेळा आले. मी त्यांना नाकारलं कधीच नाही. काही ना काही कारणामुळे त्या गोष्टी घडल्या नाहीत. विनय आपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती हिंदीमध्ये एक मालिका केली होती आणि ज्याच्यात मी 2 भूमिका केल्या. एक त्यांनी मला तुकाराम महाराजांची भूमिका दिली, एक सीन होता, आणि एक मी मोरोपंत पिंगळे यांची भूमिका केली त्या सिरियलमध्ये. माझा पहिला चित्रपट करिअरचा सुरुवात तो तुकाराम महाराजांचा होता. विजय तेंडुलकरांनी तुकाराम महाराजांवरती सिनेमा लिहिला होता आणि माझं कास्टिंग विजय तेंडुलकरांनी केलं होतं. त्याच्यानंतर विविध प्रकारे तुकाराम माझ्याकडे मालिकेच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून आला. बालगंधर्व नंतर मी, नितीन देसाई आणि संजय सुरकर आम्ही तिघांनी तुकाराम महाराजांवरती सिनेमा करायचा ठरवला. पण तेव्हाच आमचा मित्र जितेंद्र जोशी त्याचा तुकारामाचा चित्रपट करत होता आणि एकाच भाषेमध्ये 2-2 चित्रपट नको म्हणून परत आम्ही माघार घेतली आणि आता परत तुकाराम महाराजांचा हिंदी भाषेत चित्रपट आम्ही केला. तर काहीतरी एक तुमची देण असते त्या माणसाची, काहीतरी तुम्ही देणं लागत असता. मला असं वाटतं बालगंधर्व असतील, लोकमान्य असतील, काहीतरी मी देणं लागतो त्यांचं. काहीतरी एक कनेक्शन आहे जे म्हणून ते कदाचित माझ्याकडे येत असतील. माझ्या आधी बालगंधर्व आधीच्या पिढीला माहिती नव्हते का? माहिती होते की. त्यातल्या अनेकांनी त्यांना पाहिलं होतं, त्यातल्या अनेकांनी कदाचित त्यांच्यावर काम केलं असेल. मी काही कोणाला सांगितलं होतं का मी सोडून कोणीच बालगंधर्व करायचं नाही? असं काहीच नव्हतं ना. पण जी घटना किंवा जी गोष्ट किंवा जी वेदना त्यांच्यावरची कादंबरी वाचल्यानंतर, भादखेरांची कादंबरी वाचल्यानंतर मला सांगितलं होतं आपलं बोलणं, कदाचित ती इतर कोणाला जाणवली नसेल. मला खूप लाज वाटली, मला खूप गिल्टी वाटलं. मला असं वाटलं की बालगंधर्व नाव मला माहिती नव्हतं का? ऑफकोर्स माहिती होतं. पुण्यामध्ये रंगभूमी आहे, त्यांच्या नावाचं नाट्यगृह आहे, स्त्री भूमिका करणारे कलावंत, ह्याच्या पलीकडे मला काही माहिती नव्हतं. पण जेव्हा मी भादखेरांची ती कादंबरी वाचली तर मी आतून बाहेरून हेलावून गेलो. मला असं लक्षात आलं की ज्या मंडळींनी माझं नाट्यक्षेत्र खऱ्या अर्थाने घडवलं, ज्या मंडळींमुळे आज महाराष्ट्रात नाटक हा एक धर्म मानला जातो. आज तुम्ही बघा, नाटकाला तुम्ही गेलात तर नाटकाला लोक नटून थटून सजून, बायका गजरे घालून, नवीन साडी नेसून येतात, पुरुष मंडळी ठेवणीतला शर्ट घालून येतात. आपल्याकडे आपण फक्त नाटक बघत नाही, आपल्याकडे आपण नाटक साजरं करतो. वी सेलिब्रेट नाटक. आणि ते साजरं अशासाठी करतो कारण त्या लोकांनी तशी परंपरा आपल्याकडे निर्माण केली आहे म्हणून आपण नाटक साजरा करतो. म्हणजे मूळ बीज कोणीतरी लावलेलं आहे, वृक्षाची जोपासना कोणीतरी वेगळ्याने केलेली आहे, आम्ही ती फक्त फळं खातोय. तर माझ्या लक्षात आलं की यार, ह्या माणसांचं म्हणजे फक्त बालगंधर्व नाही तर त्या काळातले त्यांचे सगळेच समकालीन, मग अगदी केशवराव भोसले दुर्दैवाने ते लवकर गेले म्हणून, अदरवाईज ते सुद्धा त्यांची गाणी ऐकलीत मी आणि फार विलक्षण प्रतिभेचे कलावंत ते होते. केशवराव भोसले असतील, दीनानाथ मंगेशकर असतील, बालगंधर्व असतील आणि ते सगळे समकालीन त्यांची मंडळी असतील. या लोकांनी काय अफाट कष्ट केलेत. ज्या परिस्थितीत त्यांनी भारतात नाटक पोहोचवलंय ती इतकी म्हणजे बसेस नव्हत्या, ट्रान्सपोर्टची साधनं नव्हती, काहीच नव्हतं. अशा काळात त्यांनी नाटक पोहोचवलं, नाटक लोकांमध्ये रुजवलं आणि म्हणून आज आम्हाला ही सगळी परंपरा अशी आयती हातात मिळाली. यांनी मी खूप व्यथित झालो. दुसरी गोष्ट मला लक्षात आलं की बालगंधर्व पेक्षा सुद्धा ते शापित गंधर्व होते. त्यांच्या आयुष्यात परमेश्वराने त्यांना प्रत्येक गोष्ट दिली पण त्याच वेळेस त्यांच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट काढून दिली. म्हणजे त्यांना कदाचित हिऱ्याची अंगठी दिली पण ती हिऱ्याची अंगठी घालायचं बोटच परमेश्वराने काढून घेतलं. म्हणजे असं मुकुट दिला पण डोकंच काढून घेतलं, गळ्यात घालायला काहीतरी प्रचंड सोन्याचा हार दिला पण गळाच काढून घेतला. म्हणजे दिलं सगळं पण त्याच वेळेस सगळं काढूनही घेतलं, त्याच्या बदल्यात काहीतरी वेगळं काढून घेतलं. म्हणजे मानवपणसारखं नाटक दिलं पण त्याच शुभारंभाच्या प्रयोगाला त्यांच्या मुलीला तो घेऊन गेला, 2 वर्षाच्या मुलीला. म्हणजे असं काहीतरी, असं दुहेरी दान त्यांना एकाच वेळेस परमेश्वर देत होता. आणि तरी सुद्धा तो माणूस त्याच निष्ठेने 50 वर्ष आयुष्यातली रंगभूमीवरती त्यांनी काढली. आणि शेवटच्या काळामध्ये त्यांना उभं राहता येत नव्हतं. त्या काळामध्ये विंगेला धरून ते गाणी म्हणत असत. आणि मग ह्या सगळ्याची तक्रार नाही, म्हणजे ह्या सगळ्याचा बडेजाव नाही, ह्या सगळ्याची तक्रार नाही. मला ती गोष्ट खूप वर्षानंतर जाणवली. केव्हा माहितीये की त्यांचं एक वाक्य आहे त्या पुस्तकात लिहिलेलं की एका प्रेक्षकासाठी सुद्धा, ते त्यांना मायबाप प्रेक्षक म्हणायचे बालगंधर्व, की एका प्रेक्षकासाठी सुद्धा ते तितक्याच तन्मयतेने काम करायचे, जे हाऊसफुल प्रयोग असेल तरी सुद्धा करायचे आणि एक प्रेक्षक असेल तरी सुद्धा त्याच तन्मयतेने करायचे. ही जी पराकोटीची श्रद्धा आहे, हे जे पराकोटीचं देणं आपण प्रेक्षकांचं लागतो, ही जी समज आहे, ही समज मला
मध्यंतरी मी तमाशा महोत्सवाला गेलो होतो आणि तमाशा महोत्सवाला गेलो असताना तिथे एक कला केंद्र आहे. त्या कला केंद्रात मी भेट दिली. तर तिकडे संध्याकाळी 6 ते 8 त्या लावणी कलावंत येतात आणि त्या 6 ते 8 तिकडे प्रयोग करतात. तर ज्या दिवशी मी गेलो होतो त्या दिवशी तिथे कोणीही नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं की त्यांचा त्या प्रॅक्टिस चालू आहे का? ते म्हणले नाही नाही. मग म्हटलं आता हे ते म्हणले ते रोज संध्याकाळी करतात. रोज संध्याकाळी 6 ते 8 त्या थिएटरमध्ये त्या येतात. प्रेक्षक असो नसो 2 तास ते त्यांची कला सादर करतात आणि मग जातात. म्हणजे मला रडायलाच यायला लागलं. मी म्हणले इतकी वर्ष काम करून आपण जो खोटेपणा की अभिनयात घुसणं, कलेसाठी सर्वस्व देणं वगैरे हे सगळे शब्द आता आपण थांबवायला पाहिजेत. कारण झडतील माझे ओठ आणि दात आणि जीभ जर मी हे बोललो तर. कारण हे प्रत्यक्ष रोज जी गोष्ट करतायत त्याच्याविषयी ते काहीच बोलत नाहीये. आणि आम्ही काही न करता कलेचं देणं लागतो आणि कलाकार म्हणजे काहीतरी भयंकर आतून बाहेरून ढवळून घेऊन लोकांना काहीतरी देत असतो वगैरे जे काही मोठे मोठे शब्द वापरून करतोय. तर यापुढे आपण हे बंद केलं पाहिजे. तर ही वृत्ती कुठनं येते? हे संपूर्णपणे समर्पण कुठनं येतं की समोर एकही प्रेक्षक नाहीये तरी सुद्धा कला त्याच पद्धतीने रोज साजरी करायची? हे कुठनं येतं? आणि मग बालगंधर्वांनी काय केलं? त्यांनी फक्त नाटक श्रीमंत केलं का? की पडदे आणले, अत्तराचा घमघमाट केला? नाही. मला असं वाटतं की ह्या करण्यापाठीमागची त्यांची दृष्टी काय होती? म्हणजे आज ते धूप आणि आपण म्हणतो की नाटक सुरू झालं, नांदीचे स्वर लागले आणि रंगमंचाच्या पडद्याच्यातनं धूप दरवळायला लागला. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही गजरे घालून येता. का येता? त्यांचा विचार त्याच्या पाठीमागे काय होता की भारतीय पारतंत्र्यात असताना लोक त्यांचं नाटक बघायला कुठनं तरी दूर दूरवरनं बैलगाड्यांमधनं प्रवास करत यायचे. अन्न नाही, उन्हातानाचा प्रवास, त्याच्यात पारतंत्र्य, कुठल्याही प्रकारचं सुख त्या समाजात नसताना ते तो आनंद शोधण्यासाठी बालगंधर्वांच्या नाटकाला यायचे किंवा कुठल्याही नाटकाला जात असतील. त्या नाटकाला गेल्यानंतर, नाटकात आतमध्ये आल्यानंतर तर बालगंधर्वांचा आवाज आहेच आहे. त्याचबरोबर त्यांचे समकालीन कलावंत आहेत, तेही तितकेच मोठे होते, त्यांचाही आवाज आहे. उत्तम लिहिलेलं नाटक आहे, गाणी उत्तम आहेत, सगळं उत्तम आहे. पण आत्ता जसं आपण एखाद्या 4D मध्ये जातो बघा, कुठले नवीन अम्युजमेंट पार्क झालेले आहेत आणि त्याच्यात आपण ते 4D किंवा 3D टाईप याच्यात जातो की एका आपण खुर्चीत बसतो आणि ती खुर्ची अशी हलते आणि आपण समोर एक मोठा स्क्रीन असतो. आपल्याला असं फील होतो की आपण प्रत्यक्ष जंगलातनं रोलर कोस्टर राईडवरनं खाली आलोय, मग ओंडका आपल्या अंगावरती आलाय. तर हे काही तेव्हा नव्हतं ना. तर तुम्ही एकदा पडदा उघडून आतमध्ये आलात माझ्या नाटकाला की 9 तास, म्हणजे संध्याकाळी नाटक सुरू व्हायचं ते दुसऱ्या दिवशी पहाटे संपायचं. तर हा जो 9 तासाचा तुमचा प्रवास आहे शरीराचा, मनाचा, हा थांबला पाहिजे. तुम्ही आतमध्ये आलात की पहिल्यांदा तुमच्यावरती अत्तर शिंपडलं गेलं, तुम्हाला अत्तर लावलं गेलं, तुमच्या हातात गजरे बांधले गेले, मग स्वतः बालगंधर्व आले. आणि ते आले कसे? त्यांनी ती साडी नेसली होती. ती साडी म्हणजे रेशमी वस्त्र होतं. ती साडी नव्हत्याच नऊवारी कधी. त्या फ्रान्समधनं आयात केलेलं 2000 रुपये मीटर, त्या काळात 2000 रुपये मीटर किमतीचं रेशमी वस्त्र होतं, जे ते एका अत्तराच्या घंगाळ्यामध्ये बुडवून ठेवायचे बर्फाच्या लाद्यांमध्ये. आणि ते तसंच ओलं पिळून चापून चोपून बसवायचे की त्या स्त्रीचा जो काही शेप असेल किंवा ते संपूर्ण दिसलं पाहिजे. आणि नाटक संपेपर्यंत खुर्चीत बसायचं नाही. 10 तास माणूस उभा असायचा. का? तर मी जर साडी नेसून खुर्चीत बसलो आणि माझ्या मायबाप प्रेक्षकांसमोर गेल्यानंतर त्यांना दिसलं की मी खुर्चीत बसल्यामुळे माझ्या साडीची इस्त्री बिघडली तर त्यांना काय वाटेल, म्हणून मी खुर्चीतच नाही बसायचं. आता 9 तास असं जर एखादा माणूस तुमच्या आनंदासाठी इतकं पराकोटीचं काहीतरी करत असेल तर 9 तास तुमच्या मनात भारत पारतंत्र्यात आहे, माझ्या घरात खायला भाजी नाही, भाकरी नाही, मुलं नाही, 2 मुलं लवकर गेलेत, एकाला नोकरी नाही, हे विचार तरी तुमच्या मनात येत असतील का? 9 तासातनं बाहेर पडल्यानंतर येतील कदाचित घरी जाताना. पण 9 तास तुम्ही मंत्रमुग्ध होऊन त्या नाटकामध्ये, त्या बालगंधर्वांच्या आवाजामध्ये, त्या नाटकामध्ये, त्या गाण्यांमध्ये मंत्रमुग्ध होत असाल. त्याच्यातनंच तो वन्स मोर येत असेल, त्याच्यातनंच तुम्हाला सातत्याने ते ऐकण्याची ओढी निर्माण होत असेल. हा जो सगळा आनंद त्यांनी दिलाय ना त्या लोकांनी, हे आत्ताचं जे वातावरण नाटकाचं झालंय ना, हे त्याचा परिपाक आहे. तर हे सगळं केल्यानंतर सुद्धा आपण त्यांची ओळख ठेवत नाही. आज त्या शेक्सपियरच्या घराला आपण स्मारक म्हणून तिकडे त्यांनी जाहीर केलेलं आहे. लोक जातात, त्याचं घर उत्तम ठेवलेलं आहे, त्याच्या घरात जातात, त्याच्या वस्तू बघतात. महाराष्ट्र दिन आहे आज. महाराष्ट्राला, कलाकारांची, महाराष्ट्र घडवणाऱ्या माणसांची किंमत नाही.
आणि हे दुर्दैव आहे. यांची तर नाहीच आहे, पण कोणाचीच नाहीये. आणि वाईट वाटतं की अरे तुमच्याकडे अशी सोन्यासारखी माणसं या मातीतनं जन्माला आली, ज्यांनी इतकी अमूलाग्र देण या भारताला दिली, जगाला दिली, आणि त्यांची काहीच किंमत नाही लोकांना. तुमच्याच मातीतली आहेत ना अशा. का ह्यांचं कोणीतरी कौतुक तिकडे कोलंबस विद्यापीठात केलं की तुम्हाला महाराजांचं महत्व कळणार. मग तुम्हाला बाजीरावांचं की 41 तिकडे लिहिलंय, कारण कुठल्या तरी एका परदेशी युद्धशास्त्राच्या पुस्तकात की त्यांनी असं निजामाविरुद्ध असा लढला तसा लढला, मग तुम्हाला बाजीरावाचं महत्व कळणार. लोकमान्य टिळकांबद्दल चर्चिंनी काहीतरी म्हटलं तर तुम्हाला लोकमान्यांचं महत्व कळणार. आंबेडकरांबद्दल कुठल्या तरी सिंगापूरच्या विद्यापीठातनं काहीतरी केलं तर तुम्हाला आंबेडकर मोठे वाटणार, मग ते तुम्हाला आपले वाटणार. महात्मा फुलांबद्दल असंच कोणीतरी तिकडे म्हटलं की तुम्हाला महात्मा फुले आपले वाटणार. अरे पण गधड्यानो, ही तुमचीच माणसं आहेत ना, तुमच्याच मातीतनं मोठी झालेली, तुमच्याच मातीत जन्मलेली, तुमच्याच मातीत शिकलेली, तुमच्याच मातीनं मोठी गेलेली माणसं आहेत. यांचं काय समुद्रात स्मारक करायचं कशाला? आहेत ना गडकिल्ले त्यांचे एवढे, तीच त्यांची राष्ट्रीय स्मारक आहेत. पण ते नाही जपायचं, तिथे घाण करायची. आज राजस्थानमध्ये आम्ही शूटिंगसाठी जातो, आम्ही उत्तर प्रदेशमध्ये, आता मी लखनौला शूटिंगला होतो, आम्ही साऊथमध्ये जातो. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासापुढे काहीच नाही हो त्यांचा इतिहास. मध्य प्रदेश आणि त्या लोकांचा गेल्या 300-400 वर्षातला इतिहास तर मराठ्यांचाच इतिहास आहे मोरे सर. मी एक चित्रपट, आता हिंदी चित्रपट केला, त्याचा विषयच तो आहे की आपल्याला जे चुकीचं शिकवलं गेलंय. मुघलांकडनं ब्रिटिशांनी भारत नाही ताब्यात घेतला, मुघलांकडनं नाही घेतला ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला मराठ्यांकडनं. 150 वर्ष छत्रपती शिवरायांनंतर पुढचे 150-200 वर्ष कदाचित हा एकमेव राजा असा असेल ज्या काळात इतर ठिकाणी आपल्या बापाचे, भावांचे, काकांचे मुडदे पडत होते, त्या काळात प्रत्यक्ष हे नसताना यांची गादी लोक चालवत होती यांच्या नावानी. असा कुठे राजा होऊन गेलाय? असं कुठे स्वराज्य होऊन गेलंय? पण त्याची किंमतच नाही आम्हाला. मराठी भाषेची किंमत नाही. मराठी माणसाला कसं ओळखायचं? जो एकमेकांशी आपल्या भाषेत बोलायची त्याला लाज वाटते ना, तो मराठी माणूस. आणि ह्या गोष्टी खूप त्रास देतात. आणि आता सोशल मीडियामुळे तुम्ही बंदच केलंय बोलणं सगळीकडे, कारण मग तुम्ही विचार म्हणलेत की तुम्ही एका पक्षाचे होता, लगेच तुम्ही ट्रोल. नाही, ट्रोल जाऊ दे, तुम्ही एका पक्षाचे होता जे तुम्ही नसता. सुबोध, मला याबद्दल एक पटकन तुला याच्यातलाच प्रश्न विचारायचा आहे की इतक्या तळमळीने आणि कळकळीने एखाद्या गोष्टींबद्दल आपलं मत अतिशय स्पष्ट पद्धतीने मांडणारा कलावंत म्हणून अचानक तू शिवसेनेसारख्या पॉलिटिकल असलेल्या सेक्टरमध्ये त्या व्यासपीठावर कसा काय दिसायला लागला? त्याच्या मागची भूमिका काय आहे? काहीच भूमिका नव्हती. मी तुला खरं सांगू तर मला बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांच्याबद्दल नितांत आदर आणि प्रेम होतं. मी त्यांच्या पुण्यात ज्या काही सभा झाल्या त्या सगळ्या ऐकल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे असताना राज ठाकरेंनी एक शिवोद्योग सेना नावाची एक संस्था चालू केली होती, प्लेसमेंट एजन्सी. त्या संस्थेत मी काम करत होतो, नोकरी करत होतो मार्केटिंग ऑफिसर म्हणून. आणि माझं काम होतं की वेगवेगळ्या पुण्याच्या आजूबाजूच्या MTDC एरियात जायचं, तिकडे असलेल्या प्लेसमेंट आणायच्या, आमच्याकडे असलेली माणसं तिकडे भरायची. हा माझा जॉब होता. ह्या जॉबमध्ये जाताना चाकण, रांजणगाव, भोसरी, जेजुरी हे सगळे MIDC माझ्या अंडर होते. तिकडे जाताना ज्या ठिकाणी मी मराठी मुलं आमच्याकडची भरायचो, पुढच्या आठवड्यात व्हिजिटला गेलो की तोपर्यंत ती मुलं काम सोडून निघून गेलेली असायची. कितीतरी कारखाने हे मराठी माणसाचे होते. तुम्हाला आतमध्ये बोलवायचा, तो म्हणायचा की चांगलं काम करताय तुम्ही, आतमध्ये या. हे जे काम इथे ही माणसं करतायत, ही करतील का मराठी माणसं तुमची? करत असेल तर उद्या तुम्ही 50 मुलं घेऊन या, मी लावून घेतो. आणि हा विचार सतत एक डोक्यात चालू असायचा की का. आणि मला खूप वाटायचं की बाळासाहेबांना एक पत्र लिहावं होतं आपण, की हा मी फील्डवरचा अनुभव घेतो रोज. मराठी मुलाला कामच करायचं नाही, कष्टच करायचं नाही. त्याला
टेबल खुर्चीचा जॉब पाहिजे. त्याला भाजी विकायला लाज वाटते म्हणून भाजीवाले युपीवाले आले. लिटरली त्याला रिक्षा चालवायला लाज वाटते म्हणून युपी बिहारची माणसं आली. अरे पण ते कुत्र्यासारखं काम करतात यार, ते गाढवासारखे कष्ट करतात आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना पोसायचा हक्क नाही. तुम्हाला तुमच्या घरातनं खाली उतरायचं नाहीये, तुम्ही त्यांच्यावरती का उठताय? ही अगदी अत्यंत खरी गोष्ट आहे. तुम्हाला शिकायचं नाहीये, तुम्हाला चांगलं वाचायचं नाहीये, तुम्हाला कष्ट करायचं नाहीये, तुम्हाला दुसऱ्यांनी कष्ट केले त्याचा राग आहे. आमच्या नोकऱ्या तो हिणावतो, अरे तुम्ही करा. तुम्हाला कोणी बंदी केली आहे? रिक्षा यांच्या नावावर आहे, चालवतात ते. भाजीचे लायसन्स यांच्या नावावर, विकतात ते सर्व्हिस देतात, तुम्ही द्या. पण तुम्हाला 9 ते 6 काम करायचं, त्याच्यात तुम्हाला 2 तासाची जेवणाची सुट्टी पाहिजे. आणि मी मराठी माणूस म्हणून तुम्हाला मिरवायचं आहे. व्हेरी ट्रू. त्यांना असं वाटतं की सत्ता त्यांच्या हातातनं काढून घेतली ब्रिटिशांनी, त्यांच्या आधीच्या पिढीच्या हातातनं काढून घेतली ना. असे राजे आहेत सगळे. खरी गोष्ट. या गोष्टीसाठी मी बाळासाहेबांच्या त्या शिवसेनेत तेव्हा काम करत होतो. मला त्यांच्याविषयी विलक्षण प्रेम होतं, आजही आहे. वाजपेयींबद्दलही प्रेम होतं. बाळासाहेब गेल्यानंतर मी त्याला कधीही भेटलो नाही प्रत्यक्ष, पण ते गेल्यानंतर मला आदेश किंवा आमचा चित्रपट सेनेचा अध्यक्ष होता, त्यांनी मला सांगितलं की आपण चित्रपट सेनेचं काम करतोय आणि पक्षाचं काम नाही आहे, आपण आपल्याच क्षेत्रासाठी काय 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 करतोय आणि उद्धव साहेबांची अशी इच्छा आहे की तूही करावंस काम. म्हणलं ओके. मला जर दुसऱ्या कुठल्या पक्षाने विचारलं असतं की तू चित्रपटाशी संबंधित काम करशील का, मी त्यांच्यासाठी केलं असतं. सक्रिय राजकारणात यायला आवडेल या गोष्टीच्यासाठी बुलंदपणे काम करून आवाज कुठल्याही पक्षात जाऊन आवाज माझा राहील असं मला वाटत नाही. की आवाज स्वतःचाच पक्ष काढू शकेल इतके पैसे माझ्याकडे नाहीत. काम करायचं असेल अशी मराठी माणसं माझ्याकडे नाहीत. म्हणजे मला युपी आणि बिहारमधूनच लोकांना बोलून काम करायला लागेल. त्यापेक्षा मी आहे तो अभिनय करतोय, मी एकटा असतो, माझ्यावर 10 लोकांना काम करायला लागत नाही. बरोबर. त्यामुळे मी सुखी आहे. हा किती मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे, ज्याला आपण हसतो त्याच्या मागची जी असणारी तळमळ आहे किंवा त्याच्याबद्दलचा असणारा हा विचार आहे, हा किती कॉन्ट्राडक्टरी किंवा विरोधाभासी आहे हे आपल्याला सुबोधच्या बोलण्यातनं कळतं. मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला सुबोध बघा की ज्या ज्या कलाकारांनी आपली आपली आत्मचरित्र लिहिलेली आहेत ती सगळी जीवनाच्या त्यांच्या संध्या छायेच्या आसपास त्यांनी ती लिहिलेली आहे. तुला असं का वाटलं की आपण आपलं जे पुस्तक आहे ते त्या वेळेला लिहावं किंवा गेल्या 4-5 वर्षांमध्ये ती भूमिका झाल्या ते पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं? मुळात ते आत्मचरित्र नाही. पहिली गोष्ट, आत्मचरित्र लिहिण्या इतपत माझं आयुष्य अतिशय नाट्यमय वगैरे असं काही नाही. साधं सरळ सोपं आयुष्य आहे. मला असं वाटलं की मराठीमध्ये, म्हणून मी मगाशी म्हटलं की आपल्या भाषेचा अभिमान हा वेगळा भाग आहे. पण जसे सावरकरांनी आम्हाला शब्द दिले, मराठी भाषेत अनेक गोष्टींना आम्हाला दिग्दर्शक शब्द दिला किंवा चित्रपटातल्या अनेक गोष्टींना त्यांनी जवळजवळ 121 शब्द सावरकरांनी शोधून काढलेले आहेत. तसं नंतर कोणी केलं? कोणीच नाही. आजही तुम्ही सरकारी पातळीवरचं मराठी वाचलं तर ते अत्यंत दुर्बोध जंजाळ दुर्बोध मराठी आहे अजिबात. की हे जर तुम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केली किंवा ह्याच्याशी जर त्यांचा संबंध आणला तर त्यांना ते कंटाळवाणच वाटणार आहे. नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत कंटाळवाणं वाटत होतं म्हणूनच मी त्याच्या वाट्याला जात नव्हतो ना. पण तोच कट्यारसारखा चित्रपट केल्यानंतर 1.5 वर्षाचा मुलगा सुद्धा कट्यारमधली गाणी गातो. तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यासमोर आणताय ते महत्वाचं आहे ना. इतकी जंजाळ भाषा, इतके जंजाळ शब्द जर तुम्ही त्याच पद्धतीने मुलांसमोर आणलेत तर त्यांना कंटाळ कोणी केलेत त्याच्यावरती काम, कधी आलंय ते लोकांसमोर, मग का नाही आलंय? आणि ह्याच्यातनं मला लक्षात आलं की मराठीमध्ये पटकथेची पुस्तकं सुद्धा नाही आहेत मोरे सर. गदी माडगुळकरांच्या किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या 1-2 चित्रपटांच्या पटकथेचं पुस्तक आहे. बाकी मराठी चित्रपटावरती पुस्तकच नाही आहेत. पुस्तकच नाहीत, मराठी भाषेतच पुस्तकं नाही आहेत चित्रपटाशी संबंधित. आत्मचरित्र नाही म्हणते मी. चित्रपटातल्या विविध तंत्रांविषयीची पुस्तकं मराठीमध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. आणि मला असं वाटलं की जे मला मिळालं नाहीये वाचायला ते किमान या क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छिणाऱ्या तरुणांना तरी कळू दे की एक चित्रपट घडवायचा असेल तर त्याच्या पाठीमागे किती लोकांचे अनंत तासांचे श्रम असतात. म्हणून ते पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक सुबोध भावेचं आत्मचरित्र नाही. तो एक चित्रपट उलगडत जाताना घडणाऱ्या अनेक गोष्टींची कथा आहे.
जी बालगंधर्वपासून सुरू होते आणि कट्यार चित्रपट झाल्यानंतर संपते, की किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्याच्यात इन्व्हॉल्ड होतात, प्रत्येकाचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन काय असतं, कोण कसं एक चित्रपट बघत असतो, घडवत असतो, लोकांपर्यंत नेत असतो, ही सगळी प्रक्रिया समजावी म्हणून ते पुस्तक लिहिलं. आता याच्यानंतर काही नवीन लिहावं, कारण वैचारिक असणारी जी ठाम भूमिका असते ती मांडणारी आणि कळकळीने मांडणारी कलावंत मंडळी आजकाल दिसत नाहीत. म्हणजे ते फक्त झगमगाट बाकी सगळ्या गोष्टी यातच रमताना दिसत असतात. तू आत्ता ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं, ज्या सगळ्या गोष्टी आमच्याही मनाला स्पर्शून जातात, पण वेगळेपणानं त्यातले 4 शब्द बाजूला काढून त्याला एक आयाम देणं किंवा एक वेगळ्या पद्धतीची त्याला मिती देणं हा काम तू करतोस. तर तुझ्यातलं लेखक लिहिता ठेवून तुला आणखीन पुढे काय लिहावंसं वाटेल? काही नाही. आणि लिहावंसं वाटलं तर चांगली माणसं आहेत, लिहावंसं वाटलं तर लिहिन. एखादी गोष्ट जबरदस्तीने करायचं नाही हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. जबरदस्तीने मी अभ्यासही केला नाही, पुस्तक खाली. क्या बात आहे. तुझ्यातला बुद्धिनिष्ठ कलाकार आणि वैचारिक बैठक असणारा अभिनेता धार्मिकता मानतो का? मला फार हा या गोष्ट प्रश्न तुला विचारायचा वाटतं. माझ्यासाठी अवघड प्रश्न. मी मंदिरात जन्माला आलो. मी परमेश्वराला मानतो. त्याच्या चिंतनाशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. माझ्या गळ्यात गणपती आहे. मी गणेशाला प्रचंड मानतो. पण मी दिसेल त्या मंदिरात जाईन का तर मी नाही जाणार. मनात नसेल तर मी देवळाची पायरी सुद्धा चढणार नाही. आत्ता मला मनापासून नमस्कार करावासा वाटतोय तर मी इथनं उठून रांजणगावला जाईन आणि मी नमस्कार करेन. मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात 2 तर गोष्टी असाव्यात की ज्या तुम्ही मनापासून कराव्यात. बरोबर. एक तर परमेश्वराचं स्थान की जिकडे खोटेपणा चालतच नाही, आणि एक जे काम तुम्ही करता ते काम ते परमेश्वराचंच ते परमेश्वराचं दुसरं रूपच आहे. त्यामुळे माझ्या घरात खंडोबाला, पुण्यात असेल तर खंडोबा, मुंबईत असेल तर आमचा घरातला देवारा, याचं नमन केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. गणेश स्तोत्र म्हणल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. पण दिसेल त्या प्रत्येक मंदिरात मी जात नाही. उलट आत्ता पुण्यात जी मंदिरं दिसतायत वाढलेली, तर असो. त्याच्यावर उद्या भाव्यांना हिंदू धर्माचा त्रास वगैरे असेल किंवा तरी वर्तमानपत्र एक हेडलाईन द्यायचं. एक कट्यार हा सिनेमा केल्यानंतर जिथे जिथे म्हणून जगात मराठी मनुष्य आहे तिथे तिथे तू अतिशय उत्तम पद्धतीनं कलाकार म्हणून पोचलास. तुझ्याबरोबर अख्ख्या एका पिढीला तू गाणं ऐकणारी पिढी म्हणून निर्माण केलंस. कारण तू आता जे म्हणलास की मला गोष्ट इतकी हे आहे की लहान लहान मुलं सुद्धा कट्यारमधली गाणं म्हणतात. तुझ्याबरोबर याबरोबर राहुल असेल, महेश असेल की ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या सकट हा चित्रपट सगळ्या जगभरात गेला. गाण्याची एक नवीन लहर, एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. तर हा पॅटर्न यशस्वी होतोय असं म्हणता क्षणी ऐतिहासिक, पौराणिक किंवा आता जे जुन्या नाटकांचे वेगवेगळे संदर्भ आहेत ती नाटकं घेऊन असंच सतत करावं असं तुला वाटतं का? नाही, अजिबातच नाही. मानापमान मी करतो याच्या पाठीमागचं कारण अतिशय वेगळं आहे. मानापमान मी करतोय ते अजिबातच ते संगीत नाटक आहे म्हणून मी करत नाही. मला म्युझिकल करायचंच होतं, पण मला फेरीटेल करायचं होतं. मला परिकथा मांडायची होती मराठीत. आपल्याकडे परिकथाच नाही आहेत सर. मराठीमध्ये परिकथाच नाही आहेत. म्हणजे माझ्यासाठी परिकथा असलेला शेवटचा चित्रपट मिस्टर इंडिया होता. क्या बात. की त्याच्यात माझा विश्वास बसला होता की माझ्या मनगडावरती घड्याळावरती मी गायब होईल आणि माझ्या पेपरमधले मी मार्क वाढवेन असंही मी आता ठरवू शकतो. पण तसा विचार मला पुढच्या कुठल्याच चित्रपटाने दिला नाही. आणि सत्य सांगणारे चित्रपट मला आवडत नाहीत. मला वैयक्तिक आवडत नाही. कारण रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर सत्याचा बाजार उठलेला असतो. त्याच्यावर अजून चित्रपटांनी मला काहीतरी भयंकर घटना सांगावी ह्या मताचा मी नाही, आणि त्यांनी काही बदल होत नाही. तुम्ही काहीतरी मांडलं जसं कट्यारने बदल झाला की त्यांनी लोकांना गाणं ऐकावंसं वाटायला लागलं. बालगंधर्व चित्रपट केल्यानंतर बालगंधर्वांच्या कादंबरी भादखेरांची संपली. लोकमान्यांचं चित्रपट केल्यानंतर अनेक तरुण तरुणींचे मला मेल यायचे की सर आम्ही परदेशी जाणार होतो शिक्षणासाठी, पण तुमचे लोकमान्यांचे म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाबद्दलचे विचार आम्ही ऐकले आणि आपल्या शिक्षणाचा आपल्या देशाला फायदा व्हायला पाहिजे हा विचार त्यांचा ऐकला आणि आम्ही आपल्या शिक्षणाचा आपल्याच देशाला फायदा. तर असे काही चित्रपट असतात जे मूलभूत तुमच्या इथे काम करतात आणि तुम्हाला बदलायला भाग पाडतात. पण हे
परिकथा का मला महत्वाची वाटते, कारण आत्ताच्या आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीतरी एक गोष्ट असावी की जी तुम्हाला स्वप्न बघायला भाग पाडावी, जी तुम्हाला छान आपलं आयुष्य होऊ शकेल. वो सुबह कभी तो आएगी ह्या आशेवरच आपण सगळे जगत असतो. आत्ता कसंही असू देत, पण उद्याचा दिवस चांगला असेल, उद्या आपल्याला हवं तसं घडेल, उद्या आपल्याला काहीतरी चांगलं बघायला मिळेल, चांगलं ऐकायला मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल, या उद्याच्या आशेवरती आपण सगळे जगतोय. ती आशा दाखवणारा चित्रपट, ती परिकथाच आपल्याकडे नाहीये. आणि आपण इतके कोरडे कसे होत ह्याचं मला आश्चर्य वाटतं. मराठीत का नाही परिकथा सर? अनेक पर्यांच्या कथा आपण ऐकतो, पण ऍक्च्युअली जी परिकथा आहे ती खरंच मग म्हणजे हॉलिवूड मधली लोक सातत्याने वर्षानुवर्ष तो सेंट्रलला बनवत असतात. दर 15 वर्षांनी सेंट्रल येतो, दर 15 वर्षांनी अजून कुठली तरी डिझनीची फेरीटेल येते. मराठीत फेरीटेल एकही नाहीये, एकही. पहिला मराठी चित्रपट ते आत्ताचा मराठी चित्रपट एकही परिकथा नाही. मग तो तुला करावा असं वाटतो? तो मानापमान मध्ये मला दिसला. मानापमानमध्ये? हा, कारण एक सेनापती, त्याचं लग्न ठरलंय आणि त्यांनी त्या भामिनीला पाहिलं नाहीये, भामिनीने त्याला पाहिलं नाहीये, ती वेश बदलून जाते. अर्थात मी नाटकासारखा चित्रपट नाहीच केलेला, मी खूप बदल केलेत त्याच्यात, मी त्यातला फक्त जन्म घेतलाय. पण मला ती परिकथा वाटली, आणि मला म्युझिकल करायचं होतं अर्थातच. त्यामुळे मानापानमधली काही गाणी आमच्या शंकर महादेवन यांनी नवीन केलेली गाणी, अशा 13-14 गाण्यांचा तो चित्रपट असेल, जो 1 नोव्हेंबरला येईल. आणि यानंतरही म्युझिकल, म्हणजे यानंतरही आपण नाटकाचाच चित्रपट करायचा असं काही डोक्यात नाहीये माझ्या. मला असं वाटतं की मी स्वतः परिकथांमध्ये खूप रमतो. आणि आपल्याकडे ज्या उत्तम कादंबरी आहेत, खूप जुनी आणि ज्याच्यावरती अनेकांनी प्रयत्न केले पण ते झाले नाही कधी, सांगतो मी तुम्हाला नाव. तर अशा काही कादंबरी मराठीत आहेत ज्याच्यावरती दुर्दैवाने काहीच आपण केलं नाही, चित्रपट स्वरूपात किंवा मालिका स्वरूपात. तर असं काहीतरी करावं, असं ययातीवरती मी चित्रपट गेली 13-14 वर्ष मला तो करायचा आहे, ज्याचं आता स्क्रिप्टचं काम पूर्ण होत आलंय, जो कदाचित पुढच्या वर्षी मी सुरू करेन. कारण ते कॅरेक्टर माझं अत्यंत जवळचं आणि लाडकं कॅरेक्टर आहे. परंतु एखादा प्रयोग सिनेमासृष्टीमध्ये यशस्वी झाला की त्याच्या अनेक वारंवार तशाच पद्धतीच्या कॉपीज निर्माण होतात. अशा वेळेला कलाकार म्हणून तुझ्यावर दबाव येत नाही का की तशाच पद्धतीने तू ते करावंस? आणि समजा हा दबाव आला तर तू मानतोस का झुगारतोस? नाही, मला हवं ते करण्यासाठी मी इथे आलोय. लोकांना हवं ते करण्यासाठी मी इथे आलो नाही. लोकांना हवं ते करण्यासाठी मी आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये काहीतरी ग्रॅज्युएट होऊन केलं असतं, जे माझ्या आई वडिलांना किंवा समाजाला अपेक्षित होतं. कलाकार म्हणून समाजाला काय अपेक्षित आहे त्याच्यासाठी मी इथे आलेलो नाही. पण व्यावसायिक गणित ती होतात. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही केलं तरच ती होतात. यातूनच उमलणारा एक आणखीन दुसरा विलक्षण प्रश्न मला नेहमी असा वाटतो की चांगला चित्रपट आणि चालणारा चित्रपट यात सुबोधला नेमकं काय? कारण मी जेव्हा चित्रपट करत असतो तेव्हा मी या सर्व प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी एक स्वतः प्रेक्षकच असतो. मी आधी त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्या चित्रपटाकडे बघत असतो. पण मला जर तो बघावासा वाटला, मला जर तो करावासा वाटला, मला जर तो आवडला तरच मी तो करतो. सगळ्यात आधी मी त्याच्याकडे प्रेक्षक म्हणूनच बघतो. हा मला बघायला आवडेल का, हे मला करायला आवडेल का? माझ्यातल्या प्रेक्षकाला जर असं वाटलं की नाही तर मी ते नाही करत, आणि एकदा केलेली भूमिका परत नाहीच करत. म्हणजे ती कितीही व्यावसायिक यशस्वी कितीही पैसा तुम्हाला दिलेस तरी सुद्धा मी ती करणार नाही. लोकमान्य माझ्याकडे चित्रपटानंतर 3-4 वेळा आला, हिंदीसाठी सुद्धा आला, पण मी नाही केला. बालगंधर्व माझ्याकडे साडी नेसून तुम्ही सुपारीला येता का अशा ऑफर्स होत्या. लोकमान्य मला तर दर गणपतीत येतात ना आता. हो, कारण आपण ती भूमिका केली ना, मी ती खूप श्रद्धापूर्वक केली. बालगंधर्वांची करताना, लोकमान्यांची करताना, घाणेकरांची करताना, महाराजांची करताना किंवा माझी कुठलीही भूमिका मी अतिशय श्रद्धापूर्वक करतो. मी त्याला समर्पण करतो, मी त्याला स्वतःला स्वाधीन करतो. हे अनेक वार अनुभवलेलं आहे. म्हणजे कलाकार म्हणून त्यातला जो प्रामाणिक भाव आहे तो लोकांपर्यंत अतिशय उत्तम आणि त्याचे मला खेळ नाही करायचे. या गोष्टीसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. कारण जनरली घसघशीत मिळणारं मानधन आणि पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने गिशापिट्या पद्धतीने तशाच येणाऱ्या भूमिका करणारे अनेक लोकांचे उदाहरणं आपल्या समोर असताना सुद्धा या गोष्टीकडे प्रसिद्धीत असून सुद्धा पाठ फिरवणारा सुबोध सारखा कलावंत. मला आणखीन एक तुला यांचं काढलं म्हणून सांगतो, ज्या गोष्ट मार्केटिंग करायची नाहीये, पण तू मंजिरीचं मगाशी उल्लेख केलास की एखादी भूमिका केल्यानंतर त्या भूमिकेतलं तुम्हाला काय मिळालं.
तर मी महाराजांची भूमिका केली. खूप शिव्या खाल्ल्या. शिवाय हां, खूप शिव्या खाल्ल्या. हा दिसतच नाही महाराजांसारखं, कोणी त्यांना बघितलं किती देव जाणे, पण खूप शिव्या खाल्ल्या. या शिव्या खाल्ल्यातनं सुद्धा त्या चित्रपटही आमचा बंद केला गेला. पण मला काय मिळालं हे महत्वाचं आहे ना. हो, अर्थात माझा चित्रपट चालणं हे मला महाराजांकडनं मिळालंय का, मला त्या एक भूमिकेसाठी पुरस्कार मिळणे हे मला महाराजांकडनं मिळालंय. मला काय मिळालंय, मी लहानपणापासून महाराजांवरची अनेक पुस्तकं वाचली. मला त्यांनी काय शिकवलंय, मला त्यांनी हे शिकवलंय की एक माणूस वयाची 50 पार करेपर्यंत जातो. हां, त्या 50च्या आत एक प्रचंड मोठं स्वप्न बघतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणून जातो आणि ज्या स्वप्नामुळे अनेकांना तो स्वप्न बघण्याची ताकद देतो आणि त्यांना ती प्रत्यक्षात आणायला लावतो. प्रत्यक्षात तर महाराजांनी मला स्वराज्य दिलं, याहीपेक्षा स्वतःचं राज्य असण्याचं स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न त्यांनी त्यांच्या हयातीत पूर्ण केलं. आणि ते कसं पूर्ण केलं, पैसा होता, जबरदस्तीने केलं. जी माणसं त्यांनी गोळा केली, त्यांचे सवंगडी, त्यांचे मित्र, त्यांचे सैनिक, त्यांचे मावळे, ते काय जबरदस्तीने त्यांच्याबरोबर होते? त्यांना काय बंदुका दाखवून होते का, त्यांचं काहीतरी यांच्याकडे होतं का, ब्लॅकमेल केलं म्हणून ते होते? काय होते? स्फुल्लिंग पेटवणारं एक काहीतरी स्फुल्लिंग पेटवणारं काहीतरी असेल आणि ते स्फुल्लिंग त्यांनी पेटवलं प्रत्येकाच्या ह्याच्यात. नाहीतर तोपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास हा सगळा काय म्हणूया, म्हणजे विजयनगरचं साम्राज्य होतं, वरती अजून काहीतरी साम्राज्य होतं, देवगिरीचं साम्राज्य लयाला गेलं होतं. या सगळ्या याच्यात महाराष्ट्रात कधीच शांतता नव्हती, ह्या प्रदेशातच कधी शांतता नव्हती. महाराजांच्या आधी त्यांच्या तीर्थरूपांनी, शहाजीराजांनीही स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही शिकवण अर्थातच त्यांना त्यांच्या आईवडिलांकडनंच आलेली आहे. पण त्याचं सोनं केलं त्यांनी सवंगडी निवडले, तर सवंगडी निवडून थांबले नाही, तर त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या विचार, म्हणजे शिवाजी महाराज तेव्हा एक होते का? नाही. मला असं वाटतं महाराष्ट्रात तेव्हा महाराजांच्या आजूबाजूला जे जे कोणी होते ते सगळेच शिवाजी महाराज होते. कारण तो सगळ्यांचा विचार एकच होता, ध्यास एकच होता, ध्येय एकच होतं, एकच ध्येय. आणि मला त्यांनी ते शिकवलं. मला त्यांनी ते शिकवलं की समाजातल्या उपेक्षित लोकांपर्यंत तू गेलास तर तू मला शिकलास. तू जर फक्त करत फिरलास तर तू मला शिकला नाहीस. आणि माझ्या चित्रपटानंतर मंजिरीचं कॉन्ट्रीब्युशन हे की मी अंजलीला म्हटलं की ह्या चित्रपटाचे मी पैसे घेतले नाहीत. पण मी असा विचार केला की समजा मी ह्या चित्रपटाचे पैसे घेतले असते तर माझ्या आत्ताच्या फीप्रमाणे मला किती मिळाले असते. तर ते पैसे माझे नाहीत, ते महाराजांचे पैसे. मग त्याच्यातनं मी काय केलं पाहिजे, तर दरवर्षी मी आणि मंजिरी एका संस्थेला महाराजांच्या नावाने काही ना काही गोष्ट देत असतो. पहिल्या वर्षी मी पुण्यातल्या बाल सुधारगृह जे आहे, लहान मुलांचं कार्यक्रम, त्या मुलांसाठी मी गाद्या दिल्या. त्या गादीवरती महाराजांचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचकडून. मी असा विचार केला की ही मुलं आज रस्ता चुकलेत, ती आज झोपतील तर ती महाराजांच्या नावाच्या गादीवरती झोपतील. उद्या कदाचित याच्यातल्या 2 मुलांमध्ये जरी महाराजांचे विचार आले तरी त्यांचं आयुष्य सुधरेल, ते चांगल्या मार्गाला लागतील, आपलं आयुष्य घडू शकतील. मला महाराजांनी हे शिकवलं. मला गरज नाहीये ते कुठल्या धर्माचे होते, त्यांनी काय आरोळ्या दिल्या होत्या. माझ्यासाठी त्यांनी मला आमूलाग्र बदलवलंय. आणि मला असं वाटतं की याच्या पलीकडे अजून काय असलं पाहिजे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाने मला लोकमान्यांनी शिकवलं. आज लोकमान्य चित्रपटात एक वाक्य आहे, ते त्या कोर्ट समोर उभं राहून म्हणत असतात की कितीही संकट आले, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभं राहील. कोविडच्या प्रत्येक दिवशी हे वाक्य वाचूनच होतं. माहिती नाही उद्याचा दिवस काय, कधीही आयुष्यात कुठली निराशाजनक एखादी गोष्ट आली तरी ते लोकमान्यांचं वाक्य ठेवून म्हणायचं. इतकी पराकोटीची निष्ठा आपल्या देशावर, इतका सर्वस्वाचा त्याग, म्हणजे लोकमान्यांचा पहिला श्वास ते शेवटचा श्वास, याच्यात स्वराज्य सोडून दुसरं काही नाहीच आहे. एखादी नववधू जशी सजते सासरी जायला ना, तसं लोकमान्य स्वतःला ज्ञात असलेल्या सगळ्या गोष्टींनी सजले होते त्या स्वराज्याच्या आहोती. काय येत नव्हतं त्यांना. मोरे सर माझ्यापेक्षा खूप जास्त चांगलं सांगू शकते. उत्तम गणितज्ञ होते. पॉलिटिक्समध्ये आले नसते तर भारतातले एक मोठे सायंटिस्ट म्हणून गणले गेले असते जगभरातले. तू ज्या
शास्त्राचा अभ्यास करतोस त्याच्यातही ते पारंगत छाटतो. उत्तम संस्कृत भाषेचे ज्ञाते होते, वकील होते, पत्रकार होते, काय नव्हते ते, बहुगुण संपन्न होते. पण या सगळ्याचा आज एकही तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या नावाने कॉलेज दिसणार नाही. स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचे बंगले इकडे तिकडे केले तसं दिसणार नाही. दिसतील ते त्यांचे विचार दिसतील, ज्या विचारातनं हे घडले, करेक्ट. ज्या विचारातनं त्यांनी कॉम्रेड डांग्यांचं नाव घडलं ते घडले. आणि ह्या विचारातनं जी माणसं दिलेत ना ती त्या प्रॉपर्टीपेक्षा सुद्धा खूप महत्वाची आहेत, कारण त्यांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे. ये बात. आता भावींची एका वाक्यात उत्तर द्या या ट्रान्सफॉर्मेशनकडे आपण येतो. तुझ्या मुलांनी चित्रपटसृष्टीत यावं असं तुला वाटतं का? त्यासाठी तू काही करशील का? अजिबात नाही. क्या बात. मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मंजिरी ताईकडे बघितल्यानंतर हा प्रश्न, हा अगदी खरं तर वेगळा प्रश्न आहे की अतिशय इमेन्स लव्ह सीन केल्यानंतर तो बायको बरोबर बघताना नंतर घरात आदळ आपटीचे असे पार्श्वसंगीताचा भाग पहिली गोष्ट म्हणजे असे सीन मी करतच नाही. जर चुकून केले तर ते आम्ही एकत्र बघतच नाही. किंवा मी प्रार्थना करत असतो की हा चित्रपट कधीच न यावा. म्हणजे एरवी घरातलं भांड सुद्धा न उचलणारा नवरा हिरोईनला फुलासारखं घेऊन इकडे तिकडे फिरताना बघितल्यानंतर बायकोला काय वाटत असेल याचा मला प्रचंड मी बायोपिक का करतो याचं उत्तर मिळालं तुला. लोकमान्यांना हिरोईन नव्हती, बालगंधर्व स्वतःच हिरोईन होते. जाणेकरांना होते, काहीच करणार नाही. मला एक अतिशय गमतीदार इथे गोष्ट आठवते, कारण खूप महत्वपूर्ण भूमिका त्यांनी अतिशय तळमळीने मांडल्यामुळे वातावरण जरा गंभीर झालं. एक चित्रपट होता, तुला कळणार नाही कदाचित ना, तर बालगंधर्व त्यावेळेला प्रचंड हिट झालेला होता. सोनाली आणि सुबोधचा एक अतिशय सुंदर सीन लागलेला होता आणि त्याच्यात सुबोध इतका गोड दिसलाय की त्याचे असे दोन्ही गालगुच्चा घ्यावा इतकेच गोड दिसलेले आहे. ती फ्रेम लागल्यानंतर त्यांच्या दोघांमधल्या संवादामध्ये एका ठिकाणी सोनाली त्याचा गालगुच्चा घेऊन ते बालगंधर्व कोणीकडचा तो मला अतिशय आवडलेला भाग. एरवी मला नेहमी असं वाटतं की सुबोधचा चेहरा जो असतो त्याच्या चेहऱ्यावर कायम नेहमी नो नॉनसेन्स असा बोर्ड लागलेला असतो. म्हणजे तो गर्दीत रमणारा कलावंत नाही, तो आपलं फक्त काम करणारा आणि सर्व दृष्टिकोनातनं सतत चिंतन करणारा, आणि ते खोटं आणि नाटकी चिंतन कधीही नसतं. म्हणजे मी त्याला कायम त्याच्याबरोबर एकच त्याचं व्यसन असलेला भाग मी बघतो आणि कायम ती पुस्तकं असतात हा भाग मी बघितला. मला आणखीन एक मगाशी तू बोलत असताना एक गोष्ट अशी विचारावीशी वाटली की पंतांनी जसं एका सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या होत्या तसं काहीतरी चमत्कृतीपूर्ण किंवा वेगळं करावं असं तुला वाटत नाहीये का? आणि जर वाटत असेल तर त्याच्या लेखनासाठी, कारण तुझ्याकडे अतिशय उत्तम तशी प्रतिभा आहे आणि योग्य पद्धतीने ती मांडण्याची कलाही तुझ्याकडे आहे, तर असं काही करावं असं नाही का वाटलं कधी? एक गोष्ट संदीप मला कायम वाटते की जी गोष्ट तुला अनेक दिवस तुझ्या बरोबर राहते, जी तुला झोपू देत नाही, उठता बसता तू त्याच गोष्टींचा विचार करतोस ना, तीच तू करावीस. बरोबर. बालगंधर्वांनी मला असंच झपाटलं होतं, लोकमान्यांनी मला असंच झपाटलं होतं, घाणेकरांनी अभिजितला झपाटलं होतं आणि त्यांनी मला सांगितल्यानंतर मी झपाटलं गेलो, कट्यारने असंच झपाटलं होतं. तसं जोपर्यंत एखाद्या विषयाने किंवा एखाद्या गोष्टीने झपाटले पण येत नाही, ते झपाटले पण येत नाही, तुझ्या रात्रीचा दिवस होत नाही, तुला रात्री झोपल्यानंतर पण तेच 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 डोळ्यात येत नाही, आणि हे फक्त एक दिवस नाही, हे सातत्याने राहिलं पाहिजे. तोपर्यंत तू त्या गोष्टीला हात घालू नयेस. अगदी बरोबर. कारण मग काय होतं ना, तू पूर्णपणाने त्या गोष्टीचा होत नाहीस. जेव्हा ती गोष्ट सतत मला छळते, मी बसमधनं प्रवास करतोय, गाडीतनं प्रवास करतोय, तरी तेच मला समोर दिसतंय, झोपताना तेच माझ्या मनात विचार आहेत. जसं यात मी करणारच आहे. 13 वर्ष झालेलीत मी त्या विषयासाठी. यार मी 13 वर्ष 13 वर्षात 50 ड्राफ्ट मी स्क्रिप्टचे फेकून दिलेत, कारण मला नाही आवडले. एवढा पेशन्स ठेवलाय, पण तरी मी ययातीला विसरलो नाही, तर तो मी करणारच आहे. तसंच तू म्हणलास तसं पंतांनी केलेली भूमिका असेल, तसंच जेव्हा एखादी भूमिका मला पछाडेल ना, ती मानगुटीवर माझ्या बसेल ना, तेव्हा तीच माझ्याकडनं करून घेईल. मला काहीच करावं लागणार नाही, आणि याच्यासाठी मी पछाडेपणाची वाट बघतो. मला असं वाटतं की नवीन कलाकारांना, की या चित्रपट सृष्टीमध्ये रोज वेगवेगळे नवीन लोंढे येतात
नवीन कलाकार किंवा नवीन काही करणारी लोक, आता मीडिया तुम्हाला हवा तर पाण्याच्या पुरासारखा मीडिया सगळीकडे पसरलेला आहे. पूर्वीच्या काळी तत्वनिष्ठ किंवा कामावर अतिशय फोकस्ड असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी आणि मर्यादित स्वरूपात होत्या. जोपर्यंत त्या मर्यादित स्वरूपात होत्या तोपर्यंत त्याच्याकडे गुणात्मक कौशल्य खूप होती. आता नवीन मुलं जी येतात ती आपल्याला फार पटकन फेमस होताना दिसतात, रील्समधनं फेमस होतात किंवा बाकी इतर याच्यात होतात. तुझं त्यांना काय सांगणं असेल? कारण संदेश बिंदेश असले खोटारडे शब्द तुझ्यासमोर मी उच्चारणार नाही. सुबोध भावेंना काय वाटतं? काही सांग पण मार्गदर्शन म्हणून तुझ्यासारखा अभिनेता जेव्हा बोलत नाही त्यावेळेला नाही, मला असं वाटतं की हे बघ, प्रत्येक कलाकार असतो ना, तो इथे येतो कारण त्याची झोप उडलेली असते. मला नाही असं वाटत सुबोध, कारण आताच्या कालावधीमध्ये ते जे येतात ना कॅल्क्युलेशन करून, ते कधीच कलाकार होत नाही. हे महत्वाचं करेक्ट. सो कॅल्क्युलेशन करून कला नाही साकार करता येत. तिथे भिकारी येण्याची तयारी हवी. मला भिकारी व्हायचंच आहे ह्या तयारीने इथे आलास तरच तू कलाकार होशील, कुठलाही. क्या बात आहे. भूमिका निवडताना सुबोध भावे नेमकं काय बघतात? आशय, वेगळेपणा, प्रयोगशीलता, का त्याच्यातली आकर्षक वाटणारी मांडणी? एक गोष्ट मला असं वाटतं की तुला काहीतरी मिळालं पाहिजे. एकतर भूमिकेचं समाधान तरी मिळालं पाहिजे किंवा पैसा तरी मिळाला पाहिजे. भूमिकेचं समाधानही नाही आणि पैसाही नाही असं नाही होऊ शकत. तुला क्लॅरिटी पाहिजे की मी हे का करतोय. मी हे भूमिकेसाठी करतोय, चांगली भूमिका म्हणून करतोय, चांगला चित्रपट म्हणून करतोय, की हे सगळंच खूप बोगस आहे पण मला अप्रतिम पैसे मिळणार आहेत, तरी माझं घर चालणार आहे म्हणून मी करतो. मग मला तेवढी तरी क्लॅरिटी पाहिजे की मला याच्यात पैसे मिळतात, बाकी आता मला काहीच विचारू नकोस. नाटक आणि मग एखादी भूमिका असेल ना तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीकडे बघतच नाही ना. बालगंधर्व हा काही पैशासाठी केलेला चित्रपट असू शकतो अजिबातच नाही, किंवा यांचा चित्रपट हा काही पैशासाठी असेल शकत नाही. त्यातनं जे त्यांचं रूप साकारण्याची संधी तुला मिळते, त्यांना आत्मसात करण्याची संधी मिळते. आणि मी किती नशिबाने बघा, मी या सगळ्या लोकांना त्यांच्या कपड्यांमधनं स्पर्श करून आलो. बात आहे. तो तुझ्या कुंडलीतला असणारा एक विलक्षण असणारा योग आहे. संदीप आवचटांना कुंडली दाखवावी असं कधी का वाटलं नाही मला? हो, पण ती आईंनी दाखवली होती. म्हणजे सुबोधला का नाही वाटलं? कारण माझ्याबरोबर इतके काम करणारे कलाकार प्रत्येक जण त्या गोष्टीसाठी असताना सुबोधने मला कधीही त्याचं भविष्य नेव्हर कधी विचारलं नाही. म्हणजे त्याच्यातला एक छोटासा भाग मला आता ताईने आठवण करून दिली म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला त्याचं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं त्यावेळेला सुबोधनी काय करावं असं म्हणून काकू माझ्याकडे आल्या होत्या. हा मला आठवणार आहे 12वीत असताना. त्यावेळेस मी त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. कसं छान वाटतं असं वाटलं. तर त्यावेळेला मी ही गोष्ट सांगितल्याचं मला नक्की आठवतंय की हा मुलगा इतका मोठा अभिनेता होईल की तुम्हाला त्याची कधीही काळजी करण्याचं कारण राहणार नाही. ही गोष्ट मला अतिशय अभिमानाने सांगावीशी वाटते की माझं भविष्य खरं केलेल्या जगातला एक मोठा अभिनेता आत्ता माझ्या शेजारी बसला आणि त्याच्याबद्दल आपण बोलतो. सुबोध भावे कधी गॉसिप, कॉन्ट्राव्हर्सी आणि सवंग त्या गोष्टींमध्ये चर्चेत का राहिले नाहीत? माझ्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी कामातनच वेळ नाही. मला इतकं काम करायचं आहे की या गोष्टींकडे कधी बघू. क्या बात आहे. नाटक, सिनेमा की मालिका या 3 पैकी तुझा काय? सर्व. नाही, पण तरी सुद्धा या बाबतीमध्ये आपली आवड, एक आवड असते. नाही, अशी काही आवड नाही रे. अशी काही आवड नाही. म्हणजे ते प्रत्येक कलावंत म्हणतो की नाटकात वगैरे असं काही नसतं. असं काही नाही. जिथे मला माझा अभिनय दाखवायला मिळेल ती प्रत्येक गोष्ट मला आवडते आणि ती तितकीच मनापासून मी करतो. मी टेलिव्हिजनही तितक्याच मनापासून करतो, मी चित्रपटही तितक्याच मनापासून करतो, मी नाटकही तितक्याच मनापासून करतो. अभिनयच आहे ना, मला वेगळं काही करायचं नाही. माणूस म्हणून तुझ्यात वेगळे पण काय असं वाटतं इतरांपेक्षा? तुझी काहीतरी तुझ्या स्वतःची वैयक्तिक व्याख्या असेल ना? माझे आई वडील वेगळे इतरांपेक्षा. क्या बात आहे. मागे जगून झालेली 15 वर्ष परत दिली तर नेमकं काय करावं? एक दिवस एक क्षण सुद्धा घेणार नाही मी. घेणार नाही. जे गेलं ते गेलं, पुढचं. मला राज ठाकरे साहेबांशी मुलाखत घेतल्याचा फील आता काय येतो असं का वाटतंय कुणाच? दिग्दर्शक चॅलेंजिंग वाटतं का अभिनय? दिग्दर्शन. का? कारण त्याच्यात निर्मिती करायची असते. अभिनयात काहीच करायचं नसतं. तो अजगर असतो, अजगरासारखं पडलेला असतो. ज्याला जोपर्यंत एखादा खाद्य समोर येत नाही तो जागचा हलत नाही. आणि अभिनेता काहीही निर्मिती करत नाही. निर्मिती करणारे लोक वेगळे असतात, लेखक असतात, कवी असतात.
निर्माता असतो, दिग्दर्शक असतो. एकच मिनिटं तुला मी इथे थांबीन. अभिनेता काहीही करत नाही, पण अभिनेता जे करतो त्याची पूर्णपणे आपल्या मनावर संस्कार घेऊन त्याला फॉलो करणारी एक पिढी निर्माण करतो. याच्याबद्दल तुला काय वाटतं? ते सगळे ज्याला आपण म्हणतो की पडद्यामागच्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन इतकं मोठं आहे त्याच्या पाठीमागे हां. की त्यांना जर तू काढलंस ना तर नुसतं अभिनेता काही करू पण शकतो. ही गोष्ट तुझ्या बाबतीत 100% खोटी आहे की अभिनेता काही करत नाही, नाही. कारण नाही. अभिनेता रसरशीत जीवनपट आपल्या समोर उत्तम पद्धतीने मांडतो आणि त्याच्याच पद्धतीने नाही 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 सर, नाही तसं नाही आहे. काय असतं, तुम्हाला अनेकांनी स्टँड दिलेला असतो. एक जण तुमची हंडी फोडत असतो, हां हां 500 जण हंडी नाही फोडत. बरं, तुमचा मीडियामध्ये हंडी फोडणार आहे, तो त्याचा फोटो येतो, करेक्ट. तो ज्यांच्या खांद्यावरती उभा असतो ना 9 थराच्या, त्यांना जर काढून टाकलंस ना तर तो तिथेच पडेल आणि कपाळ मोक्ष होईल त्याचा. त्यामुळे अभिनेता या सगळ्या गोष्टींवरती उभा आहे. त्याच्यासाठी लेखक महत्वाचा आहे, दिग्दर्शक महत्वाचा आहे, त्याचे सहकलाकार महत्वाचे आहेत, त्याच्या पाठीमागे काम करणारी 150-200 कलाकारांची, पडद्यामागच्या कलाकारांची फौज तितकीच महत्वाची आहे. यांना जर काढलंस ना तर अभिनेता घरातल्या घरात सोलो लोकी म्हणत बसेल, याच्या पलीकडे तो काही करणार नाही, जी सुद्धा त्याची स्वतःची नसेल. क्या बात. त्यामुळे एक अभिनेता काहीही घडवत नाही, घडवणारी माणसं वेगळे असतात. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातनं सलीम जावेद यांना तू काढून टाक आणि मग मला उरतं काय सांग. गदी माडगुळकर, सुधीर फडके, त्या काळातले राजा परांजपे, या सगळ्या माणसांना, व्ही शांताराम, या सगळ्या माणसांना काढून टाक आणि त्या अभिनेत्यांमध्ये उरतं काय ते मला सांग. बरोबर आहे. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण तरी सुद्धा अभिनेत्यांकडनं योग्य असं सातत्याने काहीतरी घेणारी आपली पिढी आहे. चांगले लेखक असतील, चांगले दिग्दर्शक असतील तर अभिनेता नक्कीच काहीतरी घडवू शकतो, त्याच्या पलीकडे त्याला नेऊ शकतो. पण ते जर नसेल तर स्वतःच्या बलबूते पे वो कुछ नहीं कर सकता. भावनात्मक ओढ आणि परिपक्व नकार यातनं नेमकं सुबोध काय प्रिफर करेल? भावनात्मक ओढ आणि परिपक्व नकार यातनं तुला काय आवडतं? कशाला द्यायचं त्याच्यावर अवलंबून आहे. क्या बात. क्या पण तरी समोर गोष्ट काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आमरस आहे, हा, तर भावनात्मक ओढही आहे आणि डाएट चालू असल्यामुळे परिपक्व नकारही द्यायचा आहे. क्या ह्युमरवर फार काही काम केलेलं मला माहिती नाही, पण तरी सुद्धा मला एक आत्ता गोष्ट अगदी आठवते आहे की वाळवी या चित्रपटामध्ये ब्लॅक कॉमेडी असलेल्या त्या सिनेमामध्ये अतिशय थरारक आणि अत्यंत गंभीर क्षणी सुबोध भावेंनी केलेला अभिनय हा हास्या आणि टाळ्याच घेतो. या गोष्टींनी प्रेरित होऊन आपण ह्युमरवर काय करावं असं तुला नाही का वाटलं कधी? मला आजपर्यंत कशावर काही करावं असं कधीच वाटलं नाहीये. बरं, पण तरी नाही असं मला काही वाटलं. लोकांना जर वाटलं तर ते मला घेतील, कारण तेवढी माझी प्रतिभा नाही की मी स्वतःहून त्याच्यावरती विचार करून पण घ्यायचा. सुबोध तुला असं वाटलं नाही का? अनेक कलाकार मला असे माहिती आहेत की ज्यांना एखादी कलाकृती पटली तर तशा पद्धतीने आपण काहीतरी करू म्हणून निर्मात्यांच्या मागे लागतात आणि तसं ते करतात. तर इतका सुंदर ह्युमर केल्यानंतर एखादा चित्रपट विनोदी करावा असं तुला असं जर नाही का का म्हटलं ना हां. तर उद्या जे माझ्याकडे येईल ते मी परत आयुष्यात विनोदी भूमिका करू नये अशा प्रकारचं असेल. असं इतका त्यामुळे वाळवी माझ्याकडे मी न मागता आलेला आहे. एक डाव धोबी पछाड माझ्याकडे न मागता आलेला आहे. बरोबर. तर माझा न मागता आलेल्या सरप्राईज वरती जास्त विश्वास आहे माझ्या आपल्याला काही. वा वा वा, क्या बात. आवडता दिग्दर्शक कुठला? अरे खूप आहेत रे, असं एकाचं नाव कसं सांगू. अभिजित देशपांडे आहे, परेश मोकाशी आहे, आमचा मंदार देवस्थळी आहे, गिरीश मोहिते आहे, रवी जाधव आहे. एकच नाव कसं घेऊ? या सगळ्यांनीच घडवलंय मला यार, मी एकाचं नाव नाही घेऊ शकत. पण तरी सुद्धा स्वप्ना आहे, स्वप्ना जोशी आहे, पण मी एकाचं नाव नाही घेऊ शकत. सॉरी. आवडता सहकलाकार कोण? परत असंही नाही. तसंच पण तरी सुद्धा आपली केमिस्ट्री त्या कलाकाराशी अतिशय उत्तम माझी पद्धतीने कोणाशी जुळते रे, मला नाही काही प्रॉब्लेम आहे. मला मान्य आहे ते, पण तरी सुद्धा आपल्या मनाच्या अंतरंगामध्ये कोणीतरी एक आवडतं असं काही नाही. असा भाग असतो. असं काही नाही. असं ठरवूनच आलायस का? पण काही नाही, ही समोर आहे म्हणून मी उत्तर देत नाही असं तुला भीती वाटते का? मी म्हटलं की सोनाली कुलकर्णी तर मंजिरी चिडेल असं नाहीये. पण खरंच काही नाहीये. म्हणजे ही सगळी मंडळी जर माझ्यावर सातत्याने काम करत राहिली तर मला आवडणार नाहीये का? पण मला आवडणार आहे म्हणून ती माझ्यावर काम करणार आहेत का? त्यांची काहीतरी ठराविक ठोकताळे असतील ना. त्यामुळे असं नाहीये काही. जे माझ्याबरोबर येतात ते मला आवडतात. तुला गाण्याच्या संदर्भात इतकी आवड आहे आणि वाचन हा तुझा एक व्यसनाचा भाग आहे, तर गाण्याच्या संदर्भात
तुझं शिक्षण आणि बाकी त्या संदर्भातला काय भाग आहे ते काय? शून्य शिक्षण आहे. कारण तू अनेकदा म्हणजे कट्यार झाल्यानंतर मला आपलं अनेकदा बोलणं पण झालेलं होतं की गाणं ऐकणं किंवा त्या गोष्टीशिवाय तुझा दिवस संपायचा नाही. पण तुला असं नाही का वाटलं की आपण कधी गाणं म्हणावं किंवा? त्यांचं बरं चाललंय ना सगळ्यांचं. आणि मी जर चुकून गायक झालो असतो ना तर मी कधीही अभिनयाच्या क्षेत्रात आलो नसतो. बरं. कारण इथे कसं आहे माहिती आहे ना, सगळंच परावलंबी आहे रे. कोणीतरी लिहिणार, मग कोणीतरी त्याच्यावरती काहीतरी करण्याचा विचार करणार, मग तो दिग्दर्शक त्या कथेवरती काम करणार, मग त्याला असं वाटणार की याला आपण बघूयात का, मग तो त्याची ऑडिशन घेणार, मग त्याला वाटलं या सगळ्यातनं मी गेलो तर माझं कास्टिंग होणार, परत तो चित्रपट होईल की नाही याची गॅरंटी नाही, झाला तर रिलीज होईल की नाही याची गॅरंटी नाही, रिलीज झाला तर तो चालेल की नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे कशाचीच काहीच गॅरंटी नसलेल्या क्षेत्रात मी आहे. हे जर मी गायक असतो तर मला परावलंबी आयुष्य जगता आलं नसतं. मला हवं, मी गेलो, मी गायलो, मी घरी गेलो 2 तासात विषय गेलो. इथे 12 तास काम करा आणि कशाचीच गॅरंटी नसताना काम करा, हे किती भयंकर आहे अवस्था. अगदी बरोबर. आणि ते पण दुसऱ्याची इच्छा असेल तर आपलं काम करा. तर मी गायक झालो असतो तर मी अभिनयाचा विचारही केला नसता. शेवटचा प्रश्न की आमच्या लोकांसाठी खास गॉसिप की जे आतापर्यंत बाहेर आलेले नाहीत असे आता पुढचे असणारे जे काही प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल काय सांगशील की अपकमिंग? अमिताभ बच्चन यांच्या दुर्दैवाने आम्ही एकत्र काम केलं आहे. क्या बात आहे. त्यांच्याबरोबर एक फार सुंदर चित्रपट मी केला, सेक्शन 84 नावाचा, जो पुढच्या काही काळात येईल. मी त्यांचा प्रचंड मोठा चाहता आहे आणि माझ्या आयुष्यात त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं ॲज अन ॲक्टर म्हणून. त्यांना न भेटता सुद्धा आणि भेटून सुद्धा. आणि मला असं वाटतं कलाकार तो असतो ना जो न भेटता सुद्धा त्याच्या किश्यांमधनं सुद्धा तुमचं शिक्षण करत असतो. तसे बच्चन साहेब आहे. एक काळ माझ्या आयुष्यातला सुरुवातीचा असा होता की मी नाटकात आलोय, त्यामुळे आम्हाला विचार, भाषा आणि फालतूचा विचार, म्हणजे त्याच्यात काही आपण घडवत काहीच नसतो, पण एक वेळ वाया घालवत असतो. आणि सिरियलमध्ये काम करताना असं थोडीच बोलेल तो, असं कसं बोलेल वगैरे, हे जे आपण कलाकार भांडत असतो. तर त्या काळात मी एक चित्रपट करत होतो ज्याचे दिग्दर्शक केतन देसाई होते, म्हणजे मनमोहन देसाई यांचे चिरंजीव, ज्यांनी बरंचसं काम अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलं होतं. तर त्यांनी मला एक किस्सा सांगितला बच्चन साहेबांचा. ते मला म्हटले की बच्चन साहेबांच्या मधल्या काही काळात जिथे त्यांनी अत्यंत थर्ड क्लास चित्रपट केले, त्या काळात केतन देसाईंनी त्यांना एकदा प्रश्न विचारला की तुम्हाला त्रास होत नाही का तुम्ही इतके वाईट चित्रपट करता, की तुम्ही भारतातले इतके मोठे कलावंत आहात की तुम्ही असे प्रसंग करताना तुम्हाला त्रास कसा होत नाही, तुम्हाला राग कसा येत नाही? त्याच्यावर ते म्हटले की येतो ना, माणूस आहे ना, मला सुद्धा वाटतं की मी काय करतोय हे सगळं. पण मला हेही कळत असतं की मला ती आयडिया आवडलेली नाही आहे, मला ती गोष्ट आवडलेली नाही आहे, पण माझ्या दिग्दर्शकाला ती आवडलेली. आय ॲग्री दॅट आय एम नॉट कन्व्हिन्स विथ द आयडिया, आय एम नॉट कन्व्हिन्स विथ ए आयडिया, बट माय डिरेक्टर इज कन्व्हिन्स विथ द आयडिया अँड आय एम कन्व्हिन्स विथ माय डिरेक्टर. क्या बात आहे. ओके. मला ते पटलेलं नाहीये, पण माझ्या दिग्दर्शकाला ते पटलेलं आहे आणि मला माझा दिग्दर्शक पटलेला आहे. आयुष्य सोपं करून टाकलं त्यांनी माझं. त्याच्यानंतर सेटवरती गेल्यानंतर हे मी असं का बोलायचं, हे असं थोडीच असतं, हे काय लिहिलंय, असे प्रश्न माझ्या आयुष्यातनं विचारणं बंद झालं. मी असं विचार करायला लागलो, काय करायचं, तुला काय करायचं, हे चला हे, म्हणून तुला पाहतेमध्ये खांद्यावर मी तेलाचा डबा आणू शकलो. ते जर आधीचा सुबोध भावे असतात तर त्यांनी 1000 प्रश्न विचारून तो तेलाचा डबा काढायला लावला असता. जो मी आणू शकलो याचं कारण अमिताभ बच्चन साहेब. क्या बात आहे. आणि त्यांनी मला ही केवढी मोठी देण दिली की एका अभिनेत्याचं काम काय, लेखकाने लिहिलेलं आहे, दिग्दर्शकाने सांगितलेलं आहे, ते तुझ्या सामर्थ्याने तुला पोचवायचं आहे. तुला पोचवता येत नसेल तर तुझ्या सामर्थ्यात दोष आहे, त्याच्यात दोष नाही. आणि आता ते मला म्हणजे घाणेकर करताना कितीतरी प्रसंग असे होते की जे माझ्यासाठी अत्यंत अवघड होते विचार करून ते साकार करणं. की तो घाणेकरांमधला एक प्रसंग होता की तो दारू पितात, काय ऑडिशनचा सीन असतो आणि तो त्यांना सांगतो की असं आणि एकदम बचकन पडतो खाली. तर मी अभिजितला म्हटलं काय करायचं मी, आणि अभिजितने असं मला पडून दाखवलं. तो मला हे असं पडायचं तुला मध्येच, हे कसं जमायचं. तर मी तो विचार करायला लागलो की माझं पडणं कन्व्हिक्शन कसं होईल. मी अभिजितला सीन नाही कॅन्सल करायला. ही बच्चन साहेबांची देण आहे मला की तुला जे हवंय ते मला किती कन्व्हिक्शनली जमू शकतंय, हा माझा स्ट्रगल आहे ऍज अन ऍक्टर म्हणून आतमधला.
सेक्शन 84 कधी येतोय? माहित नाही ते आता कधी येईल. मानापान सेक्शन 84 आणि त्याच्यानंतर आणखीन खूप आहेत, लाईनीमध्ये. खूप आहेत, कंटाळा इतके आहेत. सुदैवाने कंटाळा येऊ शकत नाही, कारण जिथे सुबोध भावे हे नाव असतं तिथे कंटाळ्यावर फुली मारलेली असते. गेले तास सव्वा तास आपण एका अभिनेत्याशी बोलत होतो. नुसता अभिनेता नाही, तर ज्याच्याकडे एक ठाम विचार आहे, ज्याच्याकडे एक कन्व्हिक्शन आहे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल स्वतःचं मत मांडण्याची एक जबरदस्त कला ज्या अभिनेत्याकडे आहे आणि म्हणून तो वेगळा आहे. आपल्या इकडे आत्ता सरांनी, नामदार सरांनी सांगितलं की सुबोध मला का आवडतो, त्याचं कारणही कदाचित तीच गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सुबोधच्या बोलण्यातनं, त्याच्या प्रत्येक ठाम व्यक्त केलेल्या मतातनं आणि त्याच्या एकूणच कलाकृतींवरच्या असणाऱ्या भाष्यातनं हा वेगळा असलेला सुबोध इथे कळत गेला. तास सव्वा तास लिटरली मंतरलेला होता. आपल्या सगळ्या कलाकारांच्या, आपल्या सगळ्या रसिकांच्या वतीने मी सुबोधला असं मनापासून शुभेच्छा देतो की त्याच्या हातनं अजरामर, अद्वितीय आणि अविस्मरणीय अशा उत्तमोत्तम कलाकृती होवोत. आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना इथे आशीर्वाद दिलाय की त्याला दादासाहेब फाळके मिळो, तर फक्त त्याच्याही पुढचं असलेला भारतरत्न सुद्धा त्याला मिळेल याची मला पूर्ण गॅरंटी आहे. ही एक अविस्मरणीय संध्याकाळ सुबोधने आमच्यासोबत घालवली आणि साहित्य दीपच्या या सन्मानाचाही तितकाच मोठा गौरव केला. त्याबद्दल कुठलीही खोटी, कृत्रिम किंवा अशी भावना न व्यक्त करता दिलखुलासपणे सुबोधला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. आज इथे पुंडे सरांसारखे, इनामदार सरांसारखे, वैद्य सरांसारखे, बोंडे सरांसारखे, स्नेहसुधाताईंसारखे इतके आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलेली मंडळी त्यांच्यासाठी आलेली आहेत. या सगळ्यांच्या शुभेच्छा, सगळ्यांचे आशीर्वाद आणि रसिक राजाचा मनसोक्त असणारा पाठिंबा हा सुबोधला आयुष्यभर मिळत राहो. त्याला, त्याच्या फॅमिलीला. आज एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपल्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असून सुद्धा मी विनंती केल्यानंतर अजिबात का असं न विचारता तातडीने सपत्नीक इथे येण्याचं त्यांनी कबूल केलं आणि कुठलाही त्याच्यामध्ये अभिनिवेश नव्हता, खोटा भाव नव्हता. तर त्या निमित्ताने त्याचं मनापासून इथे अभिनंदन करतो. आईबाबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एक आमची संध्याकाळ विलक्षण श्रीमंत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. ही मंत्र इथे थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सुबोध.